खूब छान दादा। गुरु चरित्र का सार आपने बताया। 5 मिनट बोलती मैं, उसके बाद सस्ते दादा बोलेंगे। ताई, मीरा ताई, तुम्ही हँड रेस करा ना, तर अलाव करते तुम्हाला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. मुझे मराठी नहीं आती, इसलिए मैं मराठी में जो अच्छा पढ़ती हूँ ना, वो आपको पढ़ के सुनाती हूँ. दत्त भगवान की, दत्त प्रभु की करुणा कैसी होती है, वो अपने भक्तों के लिए क्या क्या करते हैं, तो वो उसमें बताया गया है. दत्त महाराजांच्या चेहऱ्यावरील मोहक हास्य, ओष्ठद्वय विलग न होता दत्तपंक्ती दिसू न देता केलेलं मोहक हास्य. हे हास्य अनेक अंगाने आहे. संकटाने ग्रासलेल्या भक्ताला आश्वासक, तर रोगाने ग्रस्त अशा भक्ताला रोगनाशक. अनन्य भक्तीने शरण आलेल्या भक्तांना क्षेमकुशल विचारणारे, तर मुमुक्षुला भवरोगनाशक करणारे. मुखमंद सुहासा, धीर देणारे आणि आपल्या भक्तांना आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारे. हे कोण आहे? दत्त महाराज आहे, दत्त प्रभू आहे. आणि आपण कोणाची शरण आहोत? आणि विश्वातली सर्वात मोठी गुरुशक्ती कोण आहे? तर दत्त प्रभू आहे. आपण पुढच्या योजना आखू लागलो की हेच दत्त महाराजांचे हास्य मात्र काय दर्शवते? तर अरे, योजणारा अर्थात योजक मी आहे, तेव्हा निमित्त मात्र असताना आणखी करू नकोस. पूजा विधीवेळी हेच हास्य परम संतोषाची पावती देते. तर राजधानीकडे प्रस्थान करताना महाराज हसून म्हणतात, ये लवकर, मी तिकडे वाट बघतोय. पालखीच्या वेळी बसून सर्वांकडे प्रसन्न मुद्रेने पाहत असतात. त्याचा तो भरलेला दरबार आहे. सर्व सेवक आदबीने उभे असलेले, सर्वांच्या मनात असलेले भाव महाराज ओळखतात आणि त्यांची भविष्य आणि त्यानुसार होते. माझ्या भक्ता काय दुर्लभ, जे जे मनी इच्छावे ते ते भगवत कृपेने पावे. या वचनानुसार सर्व काही ते देत असतात, पर उसके लिए अपनी भक्ति उत्तम होना चाहिए. तर काय म्हटले की आपल्या शरणाला आलेल्या भक्तांना ते काय देतात? शरणागती देतात, सुहास धीर देतात. या वचनात उत्तम पिकापासून राज्यापर्यंत, संकटमुक्तीपासून पिशाच मुक्तीपर्यंत, धनलाभपासून पुत्रलाभपर्यंत या सुहास्यासोबत त्यांचा एकच प्रश्न काय इच्छा आहे? मतलब भगवान अपने को सब देते हैं, दत्त प्रभु अपने को सब देते हैं. गुरु शक्ति हमको बहुत कुछ देती है. क्या देती है? उत्तम पिकापासून राज्यापर्यंत देतात. मतलब अच्छी नौकरी से राज्य तक हमको राज्य करने का हक देते हैं. मतलब हमारी इच्छा पूर्ण करते हैं. संकट मुक्ति से लेकर पिशाच मुक्ति तक भी वह गुरु शक्ति हमारे ऊपर कृपा करती है. धन लाभ से पुत्र लाभ तक वह गुरु शक्ति हमारे ऊपर कृपा करती है. लेकिन वह गुरु शक्ति सिर्फ हमसे क्या चाहती है? तो वो है गुरु के सानिध्य में सदा हमारे मस्तक को लीन रहना चाहिए. हमारा मस्तक हमेशा नतमस्तक होना चाहिए गुरु चरणों में. तो ये उनका महत्व है. दूसरा एक एग्जाम्पल दिया है कि हम गुरु शरणागति नहीं जाकर हम अपना रास्ता भटक जाते हैं. तो जब हम रास्ता भटकते हैं तो ऐसा कहते हैं कि हमारे मन में आता है ना, जैसे एक कहावत कही जाती है कि जो कुछ भी होता है वो भगवान की इच्छा से होता है. तो क्या हम वाईट कर्म करते हैं तो वो भी भगवान की इच्छा से होता है? तो उसका एक एग्जाम्पल है. प्रश्न आहे, जर भगवंत प्रत्येकाच्या हृदयात आहे तर तो आपल्या
आपल्या हातून वाईट कर्म होताना अडवत का नाही? तर उत्तर आहे, या प्रश्नांचे उत्तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहू म्हणजे चटकन समजेल. आज के जो शास्त्रज्ञ हैं देखील सिद्ध केले आहे त्यांनी कि वीज मतलब बिजली जो चमकती है वो ना. आप लोगों को तो मराठी समझती होगी, मुझे नहीं समझती इसलिए बोल रही मैं. वीज ही स्वतः काम करत नाही. वीज बरोबर जे उपकरण लावले जाते त्या उपकरणाकडून काम केले जाते, पण वीज नसेल तर ते काम होऊ शकत नाही. ठीक आहे. जर विजेबरोबर हीटर लावला तर तो काय देतं? उष्णता देते. उष्णता निर्माण होते ना, हीटर मधून उष्णता निर्माण होते. आणि त्याचबरोबर जर वीज बरोबर कूलर लावला तर काय? थंडी वाजते ना, थंडी हवा देते. ही थंडी हवा किंवा उष्णता त्या उपकरणावर अवलंबून असते. कूलर किंवा हीटर हे विजेवरच चालतात, पण त्यांचे कार्य काय आहे याची दखल सुद्धा वीज घेत नाही. वीज तर दोन्हीमध्ये एकच आहे. त्याचप्रमाणे भगवंत ही चैतन्य सत्ता आहे. तो स्वतः काहीच करत नाही. त्याच्या बरोबर जे जीव नावाचे उपकरण लावलेले असते त्याच्यातल्या मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या अंतःकरण चतुष्टय सूक्ष्म गुणांद्वारे कर्म हे केले जाते आणि भगवंत फक्त ते करायची शक्ती या जीवाला देतो. म्हणून आपण जसे कर्म करतो आपल्याला तसेच फळ मिळतात. तर कर्म अगदी मतलब ऐसा कहा जाता है कि कर्म हमेशा विचार कर करना चाहिए, क्योंकि हम कर्म प्रधान भूमि पर रहते हैं. हम जैसा कर्म करेंगे भविष्य में हमें वो वैसा ही पुनः पुनः मिलेगा. अगर हम किसी का बुरा करेंगे तो हमारे साथ बुरा होगा, अगर हम किसी का अच्छा करेंगे तो हमारे साथ अच्छा होगा. इसीलिए सदैव गुरु शरण में रहकर, भगवंत की शरण में रहकर, सत्संग में रहकर हमें सदैव भक्ति करना चाहिए और अच्छे कर्म करते रहना चाहिए. इस गुरुदेव दत्त भक्त परिवार में जो हम सेवाएं लेते हैं, सेवाएं हमारा अच्छा कर्म है, तो इस अच्छे कर्म के लिए सबको प्रेरित करते रहना चाहिए. श्री स्वामी समर्थ. की गई सारी सेवा मैं प्रभु चरणों में अर्पण करना चाहूंगी. इतना ही बोलना था. इसके आगे कौन बोलने वाले? मयूरी ताई, सुहासिनी ताई, कौन बोलते हैं? मयूरी ताई, सुहासिनी ताई आहे का? स्वामी समर्थ ताई, आवाज येतोय? हा येतोय ताई, बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी बोलणार आहे जे आपण आपल्या गाड्यांवर आपण जे स्टिकर लावतो, स्वामींचे, देवी देवतांचे स्टिकर, आपल्या विविध प्रकारच्या ज्या खाद्यपदार्थांमध्ये पण आपण लावतो स्टिकर, त्या देवी देवतांचे ते ज्यांचं अवहेलना होती त्याबद्दल मी थोडीशी बोलते. श्री स्वामी समर्थ. तर सर्वांना विनंती आहे की आपण ज्या काही गाड्यांवर स्टिकर किंवा फोटो वगैरे लावतो की ते लावल्यावर आपण त्यांची काळजी घेत नाही. कारण आपण घरात राहतो आणि गाड्या आपण बाहेर ठेवतो, पण गाड्या बाहेर ठेवून आपण त्या गाड्यांना तर घरात आणू शकत नाही. मग त्यांच्यासोबत आपले स्वामी असत. आता शक्यतो बरेच जण काय करतात, स्वामीचा स्टिकर लावतात, देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी असेल असतात. पण ते काय होतं, बरेच वेळा पोरं, लहान लहान पोरं असतात तिथे खेळतात. काही जण आता बघा बरेच असं बिल्डिंग टाईप भेटले घर आता जे आहेत ते सर्व बिल्डिंग आहेत. मग वरून कोणी थुकतं काय, करतं काय, कोणी पाणीच टाकतं. मग आपण जे स्टिकर चिटकवतो ते स्वामी असतात. मग स्वामींच्या अंगावर आपलं असं कोणी वरून थुकलेलं चालतं का आपल्याला? असं कोणी थुकलं नाही पाहिजे. त्यामुळे आपण शक्यतो स्टिकर लावणं टाळावं. बरेच वेळा असं होतं, लहान लहान बारीक बारीक पोरं ते स्टिकर ओढत खेळत बसतात. म्हणजे त्याचा इतका अपमान होतो ना की प्रचंड प्रमाणात. जिथे बघा तिथे आपण गाड्यांमध्ये हवा मूर्ती, पण गाड्यांच्या वर लावू नका. कारण गाड्यांच्या वर जेव्हा लावतो आपण प्रत्येक ठिकाणी तसंच की जेव्हा आपण ती काळजी घेऊ शकत नाही त्यांची, मग आपण जर का आपल्याला असं बाहेर ठेवलं
आपल्यावर कोणी थुकलं तर हे आपल्याला चालतं का? मग आपल्या स्वामींची पण आपण तेवढीच काळजी घेतली पाहिजे. जसं आपल्या देवघरात आपल्या स्वामींची जागा आहे तसंच आपल्या गाडीवर त्यांची जागा नाहीये, तर त्या गाड्यांवर शक्यतो कृपया करून हे स्टिकर चिटकू नये. किंवा आता बघा परत याच्यात खाद्यपदार्थांमध्ये पण तसंच. आता तिळाचं तेल येतं लक्ष्मी जेव्हा दिवाळी आली तर तिळाचं तेल येतात. तिळाच्या तेलासोबत लक्ष्मीचा पण फोटो येतो त्याच्यावर स्टिकरवर. पण हे असं योग्य नाही, कारण आपण काय करतो ते जेव्हा ते रॅपर पाडतो ते कचऱ्यात जातं. आपण ते काही विसर्जन करण्यासाठी ठेवत नाही, पण त्याचं ते अपमान होतं. तो जेव्हा अपमान मग ते कचऱ्यातून इथं तिथं जातं, डायरेक्ट उडत ते कोणाच्या पायाखाली येतं. तर म्हणजे त्यांचं प्रचंड प्रमाणात त्याच म्हणजे नाही का एक प्रकारचं अवहेलना होती. तर मग आपण ह्या गोष्टी थोड्याशा टाळल्या पाहिजेत. आणि परत दुसरी गोष्ट म्हणतात आता फटाक्यांचा. फटाके जेव्हा घेतो आपण, फटाके घेतल्यावर त्याच्यावर पण लक्ष्मीचं चित्र असतं. मग असं होतं आपण ज्या दिवशी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करतो आणि तेच फटाके तिकडे फोडतो लक्ष्मी जाळल्यासारखं. तर मग आपण ह्या गोष्टी पण शक्यतो टाळल्या पाहिजे. ज्या याच्यावर कोणत्या साधारण आता वाती पण बघा, वात जेव्हा घेतो त्याच्यावर पण त्याच्यावर एक साधं असं पॅकेटवर पण त्यांनी एक असं स्टिकर टाकतात की ह्या इकडच्या कंपनीचं आहे तिकडे. पण फक्त तुम्ही कंपनीचं नाव टाका. ह्या अशा की देवी देवतांचे चित्र टाकू नका, फोटोज टाकू नका. कारण त्या आपण परत काय करतो पॅकेट फोडलं का तर ते पायाखालीच येणार आहेत. मग नकळतपणे आपल्याकडनं इतके चुका होतात, मग त्याचे दोष आपल्याला लागतात. तर आपण शक्यतो हे टाळलं पाहिजे. आणि परत पुढची गोष्ट म्हणजे आता जे फटाक्यांचं आहे, फटाक्यांच्या विरोधात आता बरेच प्रदूषण होते. प्रदूषण आपणच आपल्या मुलांना, आता बघा लहान मुलं असेल तर आपणच आई वडील त्यांना म्हणतो धर फटाका लाव म्हणून, बाळा त्यांना लावता येत म्हणून आपण त्यांचे हात धरून लावतो. पण हे आपणच त्यांना शिकवतो की तुम्ही फटाके वाजवा, हे तू सगळं जे प्रदूषण आहे ते तुम्ही करा म्हणून. कारण आपण आई वडीलच आज हे सगळं थांबवलं पाहिजे की फटाके हा प्रकार आणला नाही पाहिजे. फटाके शक्यतो वाजवलेच नाही पाहिजे. कारण हा दिवाळी सण कशासाठी असतो? दिवाळी हा सण प्रभू श्री रामचंद्रांच्या स्वागतासाठी असतो. मग तेव्हा हा फटाके वगैरे होते का? मग आपण हे का मग त्यांच्यासाठी आपण दिवे अजून 2 दिवे जास्त लावून त्यांचं स्वागत करूया. पण फटाके वाजवू नये. कारण आता आपल्या बरेच जणांकडे मुलं लहान असतात त्यांना पण त्रास होतो. परत वयस्कर असतात त्यांना त्रास होतो. श्वासाचा त्रास चालू होतो. परत प्राणी असतात, पशु पक्षी असतात त्यांना त्रास होतो. काही पशु पक्षी त्या आवाजानेच त्यांना मरण पावतात. मग ते जेव्हा आपल्या फटाक्यांमुळे जर का ते मरण पावले तर त्याचा दोष पण आपल्यालाच असतो. कारण आपण त्यांच्या जीवाला काहीतरी हानी पोहोचवतो ना. आपल्या घरातले मुलं पण काही जण बधीर होतात त्यांच्या आवाजाने. त्यामुळे आपण शक्यतो बरेच वेळा फटाके वाजवणं हे टाळलं पाहिजे. आणि परत जसं आपल्या हे आहे आताचा जो सण आहे दिवाळी, तो आपल्या प्रभू श्री रामचंद्रांच्या जे आहे पूर्ण स्वागत, तर तसं त्यांच्या याच्यातच त्यांच्या नामस्मरणात आपण हे पूर्ण घालवलं पाहिजे. लक्ष्मीची जसं आता उद्या बघा, उद्या पहिली दिवाळी म्हणजे पहिला दिवस आहे दिवाळीचा. एकादशीपासून आपण दिवे लावायला सुरुवात करतो. पण काही जण उद्यापासूनच फटाके, म्हणजे किती प्रदूषण वाढवतोय आपण. एक तर आपण गाड्यांनी तर प्रदूषण वाढवतोय, दुसरी गोष्ट पेट्रोल वगैरे या गोष्टींनी अजून प्रचंड प्रदूषण होतंय. मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे, जसं आता मध्येच येऊन गेला कोरोनामुळे तर किती जणांना प्रचंड त्रास झाला श्वासासाठी. आपण किती शोधत होतो, सर्वांना व्हेंटिलेटर पाहिजे, पण एक जणांना पण लवकर भेटत नव्हतं. स्वामींच्या कृपेने बऱ्याच जणांना भेटलं, पण काही जण बरेचसे एक्सपायर झालेत. पण ह्या अशा गोष्टी टाळण्यासाठी आपण थोडीशी काळजी घेतली पाहिजे की आपण जर काय पर्यावरणाला जबाबदार भरपूर आपणच आहोत. हे आपण जर का व्यवस्थित राहिलो, आपलं पर्यावरण व्यवस्थित ठेवलं तरच आपली पुढची पिढी व्यवस्थित राहील. आपण आपल्या पिढीसाठी काहीतरी केलं पाहिजे, झाडं लावले पाहिजे आणि हे प्रकारचं जे प्रदूषण आहे ते टाळलं पाहिजे शक्यतो. आणि बऱ्याच प्रकारे असं असतं की कोणताही सण असो, लग्न असो, तिथं पण फटाके वाजवू. शक्यतो हे फटाके हा प्रकारच नाही ठेवला पाहिजे. श्री स्वामी समर्थ. मला एवढंच बोलायचं होतं. श्री स्वामी समर्थ. काही चुकलं असेल तर, कोणाचं मन दुखलं असेल तर माफी.
क्षमा करा मला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बहुत सुंदर जानकारी ताई. बच्चों के लिए सावधानी बरतें, बड़े भी सावधानी बरतें. घर में भी व्यंजन बनाते टाइम ध्यान रखें, स्पेशल लेडीज. और दिवाली त्योहार एंजॉय करने का है, लेकिन दूसरों के लिए खुशियां बांटने का भी है, तो सबको खुशियां बांटे और स्वयं भी खुशी के साथ एंजॉय करें. सस्ते दादा, बोलणार ना तुम्ही? हो, श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. हा, बोलते ना. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शांताकारं भुजं शयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगमं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथ. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज सेवेच्या सुरुवातीला सर्वांना वंदन आहेच. आणखी परत एकदा दादांना, सर्व ऍडमिन, सर्व सेवेकरी, सकल संतजन आणि देवी देवता सर्वांना नमस्कार. अच्छा, भगवंतांनी दिलेल्या बुद्धीप्रमाणे छोटीशी सेवा सर्वांच्या चरणी समर्पण करण्याचा योग आहे. सुरुवातीला मला बोलावं वाटतंय की आता खरं तर हा आपल्या ऍडमिन श्री गुरुदेव दत्त भक्त परिवारातून मंगलताई बर्डे त्या ताईंच्या माध्यमातून या खरं तर जोडण्याचा योग आला आणि सर्वच ऍडमिन याच्यामध्ये आहेत. परंतु तिच्यामुळे एक पुन्हा एकदा आणखी सेवेचा सर्वांच्या दर्शनाचा योग. सुरुवातीला आपला आता भुसावळला जो काही मेळावा आहे त्यामध्ये सर्वांनी एक तन मन धनाने मदत करावी अशी एक मी विनंती करतोय. दादांनी केली, सर्वही करतात, मीही करतो आहे. कारण दानाचे दान ही पवित्र आहे. दानाबद्दल एक संस्कृत सुभाषित आहे, ते असं आहे की दानेन पानीर नतु कंकनेन स्नानेन शुद्धीर नतु चंदनेन ज्ञानेन मोक्षर नतु मुंडनेन. पाणी म्हणजे हात,
हाताला शोभा दान करण्याने, किंवा फार मोठं सोनं असलं म्हणजे फार मोठा मनुष्य शोभा देतो असं मुळीच नाही. सोन्याचा शर्ट जरी घातला तरी शोभा देत नाही मनुष्य. मनुष्य शोभतो तो आपल्या दान पुण्याने शोभतो, दान कर्माने, सत्कर्माने, अध्यात्मज्ञानाने शोभून दिसतो. म्हणून दानेन पाणी नाही आणि स्नानेन शुद्धीर नतुचंदने होते. नुसत्या चंदन लावण्यानं होत नाही. म्हणून स्नानानं शरीराची शुद्धी होते. आपलं मन अशुद्ध आहे, ते मनाची शुद्धी समर्थांच्या नामस्मरणाने. म्हणून आपलं जे मन मलिन आहे, जे काय विकाररहित आहे, विकारात आहे, सर्व पुन्हा तो की एका देहा दोन अंग असावे, त्यामुळे शरीर वेगळं आहे, एकच आहे. स्पष्टावर येतो. कारण स्मरणानं शुद्ध होतं. म्हणून तरी जप करणं, ध्यान करणं, चिंतन करणं, नामस्मरण करणं, ह्या सर्व प्रक्रिया, या अध्यात्मातल्या ज्या क्रिया आहेत, जे काही कर्म आहे, त्याने ते मन शुद्ध करीत असत. कारण मन हे इतकं चंचल आहे की बस त्या मनाला मनाचा वेग आहे. परंतु म्हणून या मनाला आकळण्याकरिता आपल्याला या नामस्मरणाची, चिंतनाची, ध्यानाची गरज आहे. म्हणून हे आणि मोक्ष जो आहे, मोक्ष हा ज्ञानानं मिळतो. आणि ते ज्ञान म्हणल्यानंतर आता संसारामध्ये अनेक प्रकारचं ज्ञान आहे. एखादा डॉक्टर असला तर हृदय बाजूला काढून ठेवतो पुन्हा जोडतो. ती त्याची कला आहे, त्याच्यामध्ये तत्परता आहे. एक डॉक्टरच्या पेशातलं एक ज्ञान आहे. एक बांधकाम क्षेत्रातलं ज्ञान आहे. भिंत कशी बांधावी, चांगले गवंडी अगदी ती सांदमोड करून त्या भिंतीचं त्यातली एक कला आहे, ते एक ज्ञान आहे. एखाद्या इंजिनियरचं ज्ञान आहे की बाबा 100 किलोमीटर रस्ता करायचा आहे, त्याला किती किलोमीटर डांबर, किती किलोमीटर खडी, किती किलोमीटर बजेट सांग, ते त्या क्षेत्रातलं त्याला ज्ञान आहे. एखादा अकाउंटंट आहे तो हिशोबातलं ज्ञान सांगेल. पण संतांच्या मत वास्तविक भगवंतांनी जो आम्हाला हा देह दिला, ही जी अवयव दिली, ती सर्व ईश्वर प्राप्ती करता दिलेली. मनुष्य जीवाचं मुक्त कर्तव्य असेल तर परमार्थ साधन आहे आणि ईश्वर प्राप्ती आहे. दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण. तेव्हा दादाही बोलून गेले होते की अध्यात्म ज्ञान सर्व ज्ञानामध्ये श्रेष्ठ ज्ञान आहे. तुम्हाला त्याच्याबद्दल एक गीतेमध्ये श्लोक आलेला आहे. भगवंतांनी अर्जुनाला उपदेश करताना गीतेमध्ये एक श्लोक सांगितला, तुम्हाला सांगतो. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थम यदतो अन्यथा. अध्यात्म ज्ञान जे आहे ते अध्यात्म ज्ञान हे नित्य असलं पाहिजे. आणि त्या अध्यात्म ज्ञानाने जो निर्गुण निराकार परमेश्वर आहे तो सुद्धा हाताला येतो. अध्यात्म ज्ञानाचं खूप आहे. किंवा तत्वज्ञान रूपी तत्वदर्शी तत्वरूप असा परमात्मा
आपल्याला भेटतो, आपल्याशी बोलतो, आपल्याशी हितगुज करतो. म्हणून श्री स्वामी समर्थ. आवाज येत नाहीये. आवाज नाही येते दादा. दादा तुम्ही लेफ्ट होऊन परत जॉईन व्हा तर आवाज येणार. श्री स्वामी समर्थ. आवाज नाही येते. हा हा केलं अलाव दादा. रेंज नव्हती. बोलतो एक मिनिट. पण अध्यात्म ज्ञान हे नित्य असलं पाहिजे. त्याच्यामुळं तत्वरूपी परमात्मा हाताला येतो. आणि हे जे संसारातलं ज्ञान आहे ते अज्ञान म्हणलेलं आहे त्याला संतांनी. हे फक्त पोट भरण्यापुरतं आहे. हरिवीन तिथंही म्हणले नाम मंत्र जप कोटी जाईल पाप आणि कृष्ण नामी संकल्प धरून राहे. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा आणि शांती दया पाहुणा हरी करी. असो या माऊलींच्या अभंगाप्रमाणे इथं तत्वरूप ज्ञानरूपी परमात्मा तो देहाचं कर्तव्य म्हणजे ईश्वर प्राप्ती आहे. श्री स्वामी महाराजांची प्राप्ती करून घेणं हे जीवनाचं सार आहे. हे जीवनातलं कर्तव्य आहे. म्हणून या ठिकाणी नामस्मरण चिंतन. या नामस्मरणाने काय होतं म्हणलं तर तुम्हाला सांगतो नाम कलियुगामध्ये जर उद्धार करून घ्यायचं असलं जीवाला तर त्या भगवंताचं स्वामींचं समर्थांचं नाव घ्यावं आणि त्या नावाने आपले पाप हरले जातात आणि पुण्यप्राप्ती होते. म्हणून नामस्मरणाला किंवा याच्याही पुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. असं या नामस्मरणाचं महत्व आहे. म्हणून या नामाला अतिशय अतिशय फार मोठं महत्व आहे. म्हणून उठता बसता सगळी कार्य करता आणि नामस्मरण आणि चिंतन असलं पाहिजे. नाथ महाराजांचाही अभंग आहे त्याविषयी की नाम घेला बैसता सर्व कार्य करिता हरी बोला. हरी बोला ज्यांनी हरी बोला विजनी आणि एका जनार्दनी हरी बोला. म्हणून या ठिकाणी नामस्मरणाचं एवढं चिंतन आहे, एवढं महत्व आहे की अनन्य साधारण असं नव निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार करण्याची ताकद या नामामध्ये आहे. फक्त ते नाम नाव तर सर्वच घेतात पण नाव घेतात त्याच्यामध्ये प्रेम आणि आवड या दोन गोष्टीला अंडरलाईन केली पाहिजे. नाम जर प्रेमाने आणि आवडीनं घेतलं तर ते भगवंताला खूप आवडतं. म्हणजे भगवंतच तिथं साक्षात लगेच उभा राहतो. याच्याविषयी आणखी एका ठिकाणी भगवंताने फार मोठं सुंदर तर एका श्लोकामध्ये आणि वास्तविक महत्वाचं हे काय करा सर्व वेदांचं सार हे महाभारतात आले. वेद वास्तविक एकच होता तर त्याचे 4 भाग केले व्यास ऋषींनी म्हणून त्यांना वेद व्यास असं नाव पडलेलं आहे. आणि वेदांचं सार महाभारतामध्ये आलं. आज ज्ञानेश्वरी मध्ये आलं.
आणि ज्ञानेश्वरीचं सार 9व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. राजविद्या राजगुह्य योग नावाचा 9वा अध्याय त्याच्यामध्ये आलेला आहे. म्हणजे गुह्यांचा राजा आणि विद्येंचा राजा असं म्हणलं तर माऊलींनी आपली प्रतिभा शक्ती कवित्व शक्ती पूर्ण त्या आणि ज्ञान असं ओतलेलं आहे की ते ऐकलं मनन करावं वाटतं. असं याविषयी एका श्लोकावर बोलताना भगवंत अर्जुनाला सांगतात, क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांतीम निगच्छती कौंतेय प्रतिजानीही न मे भक्त प्रणश्यती. याचा मराठीत अर्थ पाहायला गेलं तर सोपा आहे तसा. एखादा पापी माणूस जरी असला तरी त्या नामस्मरणानं आणि चिंतनानं तो धर्मात्मा होतो, महात्मा होतो. महात्मा तर कमी आहे याच्यामध्ये, पण तो धर्मात्मा होतो. आणि निगच्छती म्हणजे परम शांतीला पोहोचतो. त्याला परम शांती प्राप्त होते, परमात्म्याची शांती प्राप्त होते. आणि कौंतेय म्हणजे कुंतीपुत्र अर्जुना, तू सत्य समज की प्रतिजानी ही सत्य समज अर्जुना की नमे भक्त प्रणश्यती. माझा भक्त कधीही नाश पावत नाही, त्याचा उद्धारच होतो, त्याचा उद्धार करता मी आहे. म्हणून त्या नामस्मरणाचं महत्व असं आहे. नव्हे याच्याही पुढे जाऊन माऊली बोलतात, तो कितीही पापी असला तरी त्या एक सांगावं वाटतं ते म्हणजे वाल्या कोळ्याच. वाल्या कोळ्यांनी खूप पाप केली, अनंत माणसं मारली, पण त्या वाल्या कोळ्याला आपलं कुटुंब पोषण करताना त्यांनी पापांचा विचार केला नाही. कितीही पाप केली पण एकदा त्याला शेवटी ते नारद मुनी होते, त्यांनी सांगितलं की बाबा हे सर्व पाप करतोस, ह्याच्यात कोण वाटेकरी आहे? ते मला सगळे आहेत घरचे, जाऊन विचारून ये म्हणले. आले जाऊन विचार, कोणीच व्हायला तयार नाही. मग उपरती झाली आणि मग त्यांच्याकडून एक मंत्र घेतला आणि त्या मंत्राचा असा काही जप केला आणि पुन्हा जेव्हा 12 वर्षांनी नारद मुनी परत आले तेव्हा यातनं उघडून पाहिलं, तेव्हा तिथं आणि त्या ऋषींना वाल्या पोळ्याला बाहेर काढलं. पण तोच वाल्या पोळी पुढे वाल्मिक ऋषी झाले आणि त्यांनी जसं रामायण लिहिलं तसं प्रभू रामचंद्रांना त्यांच्या आज्ञात वागावं लागलं. इतकी मोठी शक्ती त्या नामस्मरणाने आणि त्या तरी सर्वोत्तमची अवधारी जैसा बुडाला महापुरी न मृत्यू निघाला. एखादा माणूस कितीही दुराचारी असला, तो पाण्यात बुडाला होता, समुद्रामध्ये तो संपला होता, परंतु कर्मधर्म संयोगानं तो वरती आला आणि जगला. मग तो जगल्यानंतर बुडाला म्हणणं होतं हे सत्य आहे का? आता नाही. तो आज तो धर्मात्मा होतो आणि आपल्या धर्मात्मा होऊन परम शांतीला प्राप्त होतो आणि त्याचा नाश होत नाही. याच स्वतः ग्वाही आणि भगवंतानी अर्जुनाला दिलेली आहे. बरं, निस्ता त्या नामस्मरणाने माणूसच तरतो, माणसंच तरतात असंही नाही. एक सुंदर उदाहरण तुमच्या पुढे ठेवतो, कारण आणखी ऍडमिन बरीच बोलायची असतील. आपल्याला वेळेचं बी थोडंसं बंधन आहेच. तर एक दृष्टांत, सिद्धांत तर तुम्हाला माहिती, एक दृष्टांत ठेवतो म्हणजे लक्षात सर्वांचेच येईल की भगवंताची आठवण केली, श्री स्वामींची आठवण केली, किती लवकर उद्धार होत. पण सांगतो,
एकदा एक पक्षिणी झाडावर बसली होती आणि त्या झाडाच्या खाली बुंद्याला एक फार मोठी अशी ढोली होती, खड्डा होता आणि त्यात मध्ये तिची छोटी 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 पिल्लं होती आणि ती चारा शोधण्यासाठी आणि त्या ठिकाणी एक पारधी आला. त्यांनी जाळं टाकलं इकडून तिकडून आजूबाजूला की हे पक्षी आणि पिल्लं कुठं पळून जाऊ नयेत म्हणून. आणि त्याच्याजवळ एक ससाना होता आणि एक बाण होता. त्यांनी काय केलं, तो ससाना झाडावरती सोडला आणि तो कुठेही पक्षी जाऊ नये, पक्षीनी जाऊ नये. ती पक्षिणी होती म्हणून ससाण्याला सोडलं आणि इकडं खोडामध्ये वाचवायला जावं तर खोडामध्ये पिल्लं, वर पळून जावं तर ससाना. तर तिचाही जीव वाचवता येईना त्या पक्षाला आणि त्या पिल्लांचाही जीव वाचवता येईना. शेवटी त्या पक्षिणीनं भगवंताचा धावा केला. आता अशा समयी देवा तुझ्याशिवाय कोण वाचवणार नाही म्हणले. जशी द्रौपदीने हाक मारली ना वस्त्रहरणाच्या वेळी, शेवटी भगवंता आता तूच म्हणले. आता कुणी मला ह्यातलं सोडवू शकत नाही. ना पाचपती सोडवू शकत नाही, ना कुठली भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, धृतराष्ट्र कुणी सोडवू शकत नाही. आणि त्याच आकांतानं, त्याच न्यायाने या पक्षिणीनं भगवंताला हाक मारली. हे पहा, भगवंत असा आहे की हाक मारता क्षणी तो उभाच आहे भक्तांच्या काजासाठी आणि तो सदैव उभा आहे कटेवर हात ठेवून. त्या अगदी अटेन्शन स्थितीमध्ये आहे. हाक मारायलाच उशीर, लगेच धावतो. म्हणून तिनं भगवंताचा धावा केला. धावा केल्याबरोबर भगवंताला संकट पडलं की आता ही पिल्लं आणि ही पक्षिणी वाचलीच पाहिजे. एक क्षणाचाही विलंब न करता भगवंतानी आणि त्या सापाचं रूप घेतलं आणि पारध्यानी त्या पक्षिणीकडे नेम धरून बाण धनुष्य ओढला आणि तो आता सोडणार आणि पक्षिणी मरणार. एवढ्यात सापरूपी भगवंतानं त्याच्या पायाला दंश केला. दंश केल्यामुळे त्याचा बाण विचलित झाला आणि तो ससाण्याला लागला. तिथं ससाना संपला आणि या सर्पामुळं हा असणारा पारधी ठार झाला. इकडं पक्षिणी सुखरूप आणि इकडं पिलंही सुखरूप. त्यामुळे याचं प्रमाण ही हकीकत नाही, घटना आहे. तुकोबाराय म्हणतात, बिंदून या पारधी भूमीशी पाडीला आणि बाण तो लागला ससाण्याशी. याप्रमाणे त्यांचा धावा केल्याबरोबर स्वामी असोत, भगवंत असोत, ताबडतोब धावून येतात. त्याला उशीर नाही, वेळ नाही. फक्त तुम्ही विश्वासानं आणि विश्वासानं नाव, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता आणि सकळ भोगिता होय त्याचे. म्हणून तेवढा विश्वास ठेवा आणि त्या प्रेमाने आणि आवडीनं जर नाव घेतलं तर भगवंतानी ताबडतोब आणि त्या दोघांनाही सोडवलं. आणि म्हणजे हे जे भगवंताचं नाम आहे, हे जे स्वामींचं नाम आहे, ही जी त्यांची लीला आहे, म्हणून आपला फक्त तितका आपल्या मी परवाही म्हणजे दुसऱ्यांदा बोलतोय, मी परवाही बोललो होतो की आपल्याला त्या भगवंतावर स्वामीवरती विश्वास हवा आणि प्रेम हवं. नाथ महाराजांनी तर म्हणलंय, प्रेमविन भक्ती, नाकाविन मोती आणि अर्थाविन पोथी वाचुनी काय. पण प्रेमाशिवाय भक्तीला किंमत नाही. आणि हे प्रेम, स्वामीविषयीचं प्रेम, देवाविषयीचं प्रेम हे अतूट असलं पाहिजे, विश्वासाचं असलं पाहिजे. आता याच्यानंतर तुम्हाला परतही कधी योग आला तर गवळणींचं देवावर किती प्रेम होतं हेही सांगेन मी तुम्हाला. खर तर या नामस्मरणाचं, या भक्तीचं, या चिंतनाचं, या ध्यानाचं, या मननाचं, या वाचनाचं आणि या भक्तीचं फार मोठं महत्व आहे. म्हणून तरी भगवंतापुढे जर आणि स्वामींच्या पुढे जर आज पाहिलं तर भक्ता इतका कुणीच मोठा नाही, कुणीच नाही, अगदी त्रिभुवनात नाही.
आणि ही स्वतः भगवंतांनी सुद्धा कबुली दिलेली. कारण जे गुह्य ज्ञान असतं असं जसं दादा आपल्याला सांगतात अगदी त्यांचं ऐकतच राहावं असं वाटतं. दादानी बोलायला लागलं म्हणजे किती या अध्यात्म ज्ञानातली सखोल त्यांच्याशी करावी वाटते. त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यांच्याशी खरं आपल्याला आता त्यांच्या मागे अनेक आहेत आपल्यासारखे, त्यांना खरं वेळच कमी आहे. आणि आपलाही आपण संसारात माणसं संसारात गुंतलेलो आहोत. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात संत संग देई संत संग देई. देवाकडे काय मागितलं तुकोबारायांनी? हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीना आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा आणि संत संग देई सवा. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी, गुण गायीना आवडी हेची माझी सर्व जोडी. असो आपल्याला सद्गुरूंची संगत संतांची संगत घडावी, देवाची संगत घडावी. याच्यासाठी हे प्रेम हे नाम हे आपल्याला देवा मोक्ष तर मिळेल हो. तुकोबाराय तर म्हणले देवा मोक्षाचं आम्हाला नका सांगू म्हणले, मोक्ष सुख हाणू लाता म्हणले. आम्हाला ते मोक्ष इतका हे नाही म्हणले, त्याच्याविषयी प्रेम नाही आम्हाला, तू पाहिजे. मोक्ष कुठे जातो म्हणले, तुम्ही असल्यावर देवा मोक्षाचं काय आहे, वांदा आहे का? तसं एखादा बँक असावी तिथं पैशाचं कमी नाही, तसं देवापाशी मोक्षाचं काही कमी नाही. मागलं ती देणारा देव आहे, इच्छिलं ती देणारे स्वामी आहे. म्हणून पुन्हा एकदा वेळेचं बंधन पाळतो. अनेक ऍडमिनना बोलायचं आहे, त्याच्यावर दादांनाही बोलायचं असेल, सर्वांनाच बोलायचं आहे. तरी पण आजच्या माझ्या अल्पमतीप्रमाणे, अल्पबुद्धीप्रमाणे, मंदमतीप्रमाणे जे काही बोललो ते भगवंताच्या, खरं तर इथे एक दुसरी गोष्ट अशी आहे, भगवंताची आणि स्वामींची इच्छा आहे. हे एक फार मोठं तुम्हाला आवर्जून सांगावं वाटतं की काय देव लीला करील ही त्यातलीच एक लीला आहे. तर असं आज पुन्हा एकदा सर्वांना सेवेकऱ्यांना सर्वांनाच एकदा पुन्हा तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि जसं तुकोबाराय म्हणतात साळुंकी बोलत तसे मंजुळ वाणी कविता धनी वेगळाची, काय म्या पामरी बोलावी उत्तरी परित्या विश्वंभरी बोलविले, या न्यायानं बोल. पुन्हा सर्वांचं एकदा दर्शन तुम्हा सर्व श्रोत्यांच्या दादांच्या आणि श्री स्वामी समर्थांच्या भगवंताच्या चरणी आपली ही थोडीशी सेवा रुजू करतो आणि आपली रजा घेतो. आता अभिरुचिताई तुम्ही पुढे कुणाला बोलायचं आहे त्यांना संधी द्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूब सुंदर दादा. नामस्मरण में इतनी ताकत है कि प्रभु शरण में हम उस नामस्मरण की शक्ति से जरूर पहुंच सकते हैं. बहुत सुंदर दादा. श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला बोलायचे? शिंदेताई, जागृतीताई. हो, श्री स्वामी समर्थ ताई. बोलू का? श्री स्वामी समर्थ. हा बोला ना ताई. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन. देवदत्त. सर्व ऑनलाईन सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. सर्व सेवेकरांना उद्याच्या सेवेची उत्सुकता लागलेली असणार आहे. आपल्या पोस्ट येतीलच, परंतु उद्या 6:30 वाजता आपलं गायत्री सहस्त्रनाम आणि ललिता सहस्त्रनाम ह्या स्तोत्राचं दादांनी आपल्याला सर्वांना सूचना दिल्या. ज्यांना शक्य असेल त्यांनी हवन करा. हवन करत असताना जे हवन करतायत त्यानं स्वाहा म्हणायचं हे लक्षात घ्या. आणि जे हवन करत नाही त्यांनी फक्त स्तोत्रच वाचायचं, ओव्याच वाचायच्या. आता हवन केव्हा करायचं? तर ज्यावेळेस स्तोत्र सुरू होईल त्याविषयी सूचना दिल्या जातील की आता प्रत्येक ओवीला हवन सुरू करा. अगोदर कवच वगैरे असतं, ध्यान असतं गायत्री सहस्त्रनामचं. अगोदर स्वामींची एक माळ होईल, नंतर गायत्री मंत्राची एक माळ होईल. गायत्री मंत्राच्या प्रत्येक मंत्राला सुद्धा स्वाहाकार होईल. म्हणजे दादा पण सांगतील आपल्याला तशी सूचना. आणि गायत्री सहस्त्रनाम सुरू झाल्यानंतर
जिथं ओवी संपल्यानंतर आकडा येतो म्हणजे 1, 2, 3, 4 असे जे आकडे येत असतो ओव्याचे, तर त्या तिथेच स्वाहाकार होणार. स्वाहा म्हणजे काय, तर स्वा म्हणजे त्या देवतेचं, अग्निदेवतेचं ते तोंड आ होतं आणि हा म्हणजे त्याच्यात आपण ते जे काही आपण हविद्रव्य असतं तर ते आपण त्यांच्या तोंडात टाकत असतो. म्हणजे एक प्रकारे आपण गायत्री मातेला ह्या स्तोत्राच्या ओवीच्या रूपाने आपण त्यांना अग्नीच्या माध्यमातून आपण त्यांना जीव घालत असतो. ही अति उच्च कोटीची सेवा आहे. दादांनी मीटिंग मध्ये आपल्याला ह्याचं महत्व पण सांगितलेलं आहे. गायत्री सहस्रनामाच्या हवनाने पितर सुद्धा शांत होतात. गायत्री सहस्रनाम तुम्ही गायत्री मंत्राचा जप 6 लक्ष जर तुम्ही विशिष्ट दिवसात जर तुम्ही जप केला तर तुमचा पितृदोष सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी होतो. किंवा जे काही म्हणजे घटना घडणार असतात वाईट तर त्या सुद्धा त्याच्यातून आपली सुटका होते. म्हणजे एवढं पॉवरफुल आहे. तसंच ललित सहस्रनाम सुद्धा तेवढंच पॉवरफुल आहे. जेवढे आजारी पेशंटचे प्रश्न येतात त्याच्यामध्ये कंपल्सरी ललिता सहस्रनाम डोक्यावर किंवा छातीवर हात ठेवून म्हणावा अशी सेवा दादा देत असतात पहा. तर म्हणून हे दोन्ही पण स्तोत्र खूप पॉवरफुल आहेत. सर्वांनी याच्यात सहभागी व्हावं. स्वाहाकारामध्ये ज्या काही वस्तू आहेत गहू, तांदूळ, त्यानंतर तीळ, साखर आणि तूप. ज्या दिवशी हवन आहे त्या दिवशी तेवढंच वाटीभर घ्यायचं ते हवी आणि त्याच्यात जेवढं घेतलं तेवढ्या पुरतच तूप टाकायचं. एक छोटा चमचाभर जरी टाकलं थेंबभर तरी चालू शकतं. खूप ते ओले करायचे नाही. ओले जर केले तर तुम्हाला स्वाहाकार करता येणार नाही. आणि स्वाहाकार करताना गहू, तांदूळ जे काही तुमच्याकडे हविद्रव्याच्या वस्तू आहेत 5 वस्तूंचंच हविद्रव्य असतं. 6वी वस्तू आपण त्याच्यात कधी टाकत नाही. गहू, तांदूळ, तीळ म्हणजे पांढरे तीळ घ्यायचे, काळे तीळ नाही. पांढरे तीळ आणि त्याला कोणी हवरी पण म्हणतं, तीळ पण म्हणतं, प्रत्येक भागाची पद्धत, आणि साखर. आणि जेवढं लागत त्या दिवशी ते तूप, म्हणजे ज्या दिवशी हवन करायचं तेवढ्या पुरतच तूप टाकायचं. रोज तूप फक्त प्रत्येक दिवशी वेगवेगळं टाकायचं. म्हणजे आता जेवढं घेतलं हविद्रव्य तेवढ्या पुरतच तुपाचा थेंब टाकायचा. अशा पद्धतीने ते हविद्रव्य असणार, त्याला हविद्रव्य म्हणतो. तर अशा पद्धतीने आपलं स्वाहाकार होणार आहे. तर सगळ्यात प्रथम आपल्याला सर्व ऑनलाईन सेवेकरांना दिवाळीच्या हार्दिक स्वामीमय शुभेच्छा. सर्वांना दिवाळीची सुख समृद्धीची, आरोग्याची, आनंदाची, भरभराटीची आणि सुखमय जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. उद्यापासून पहा, उद्या एकादशी आहे आणि उद्या एकादशी अर्ध्या दिवसालाच आहे आणि नंतर संध्याकाळी बारस लागते पहा. उद्याच बारस आहे संध्याकाळी. संध्याकाळच्या टायमालाच का बारस आहे तर पहा, पूर्वीच्या काळी साधारणतः एक आजीबाई होत्या आणि त्यांच्या गोठ्यामध्ये 2 वासरं आणि त्यांची नाव होती गव्हाळी आणि मुगाळी. आणि मग त्या नवीन सुनबाई घरात आलेली, ह्या शेतात चाललेल्या आजीबाई, आणि आजीबाई सांगून गेल्या की सुनबाई आज ना म्हणजे गव्हाचं आणि मुगाचं काहीतरी कर, म्हणजे गव्हाची चपाती आणि मुगाची भाजी असं कर, असं त्यांना सांगायचं होतं. मग त्या म्हणल्या गव्हाळी मुगाळी करून शिजवून ठेव, मी तोपर्यंत शेतातून येते. आता त्या सुनबाईला काही कळलं नाही आणि सुनबाईकडनं नकळत अपराध घडला आणि जी काही तिला काही कळलं नाही, शब्दाचा अर्थ कळला नाही, समजून घेतलं नाही नवीन सुनबाई, आणि ती गोठ्यातली जी 2 वासरं आहेत त्यांची तिनं म्हणजे थोडक्यात हत्या करून ती त्यांची भाजी शिजवली. आणि मग आजीबाई ज्यावेळेस दुपारी जेवायला आल्या, ताटात पाहिलं, त्यांना लक्षात आलं काहीतरी वेगळं घडलंय गोठ्यात. तर अरे देवा म्हणे, किती मोठा अपराध घडला माझ्या बोलण्याचा, सुनबाईला कळलं नाही. आणि देवापुढे जाऊन की देवा म्हणे माझ्या सुनबाईला माफ कर म्हणे, आज नकळत चुका घडल्या, खूप मोठी चूक घडली, परंतु मी हे दोन्ही पण वासरं जोपर्यंत गोठ्यात जिवंत होऊन येत नाहीत तोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही आणि मी तर तुझ्या पुढे कपाळ मोक्ष करेल. जर ती आलीच नाही तर मी माझा जीव देईल. म्हणजे एवढ्या तत्परतेनं त्या आजीनं देवाला साकडं घातलं आणि तिथं कपाळ आपटत राहिल्या. कपाळ म्हणजे बाबा रक्तबंबाळ झाल्या होत्या. देवाला पण प्रश्न पडला का ही जर गेली ह्याच्यात तर आपल्याला खूप प्रॉब्लेम येईल. म्हणून ते देवाने तिन्ही सांजेच्या टायमाला ज्यावेळेस गाई गुरं येतात 5-6च्या दरम्यान,
त्यावेळेस ती दोन्ही वासरं हंबरत आपल्या गोठ्यात आली. म्हणजे ती संध्याकाळची वेळ होती. म्हणून गाई गुराची बारस आपण संध्याकाळी साजरी करतो. त्या दिवशी बाजरीची भाकरी, गवारी शेंगा, पूर्वीच्या काळी ते राळ्याचा भात पण करायचे पहा. खेड्यात अजून आहे पद्धत, राळ्याचा भात करायचं आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा. गाईची म्हणजे वासरासहित पूजा करायची. पाय धुवून त्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं, व्हायचं, लांबूनच व्हायचं शक्यतो. नाहीतर मग सांगितलंय शिंदेताईंनी गाईची पूजा करायला शिंगावर म्हणजे बसा, असं काही करा. लांबूनच पूजा करा. त्यानंतर उडदाचे वडे आवर्जून खाऊ घालावेत या दिवशी. गाईला, गाई आणि वासराची दोन्हींची एक साथ पूजा करायची शक्यतो. नाहीतर मग आता शहरामध्ये काय करतात, गाई वासराच्या ज्या काही हे असतात मूर्त्या टाईप जे असतं तर ते आणून त्याची पूजा करतात आणि गाईला नैवेद्य देऊन टाकतात. असं पण केलं तर म्हणजे त्या दिवशी शक्यतो गव्हाचं आणि मुगाचं अन्न खाल्लं जात नाही. म्हणून बाजरीची भाकरी आणि गवारी शेंगाची भाजी वगैरे करून नैवेद्य अर्पण केला जातो देवाला पण. त्याच्यानंतर शुक्रवारी पहा, त्या दिवशी आपले श्रीपाद श्रीवल्लभ यांची पुण्यतिथी आहे. तर या दिवशी त्यांनी अवतार समाप्ती केलेली आहे. पुण्यतिथी म्हणजे आपल्या संतांसारखी पुण्यतिथी. तर त्यांनी दुसरा अवतार घेतलेला आहे नृसिंह सरस्वतीचा. तर त्यावेळेस ह्या अवताराची समाप्ती त्या दिवशी झालेली आहे. म्हणजे अर्धी बारस दुसऱ्या दिवशी आहे. म्हणजे आपण शक्यतो श्रीपाद श्रीवल्लभांचं ज्यांनी पारायण केलं असं त्याची समाप्ती आली तर खूप चांगला योग असतो. तर त्या दिवशी आपण सिद्धमंगल स्तोत्र कमीत कमी 12 वेळा तरी म्हणावं. 12 वेळा जर म्हटलं तर तिथे पहा पिठापूरला त्यांची पॉम्पलेट आहे. त्या पॉम्पलेट वरती सिद्धमंगल स्तोत्र दिलेलं आहे आणि त्याच्यावर जे दिवसभरात 12 वेळा हे स्तोत्र म्हणतात तर त्यांचं सर्व मंगल होतं असं पण त्याच्यावर आशीर्वाद आहे. त्यानंतर श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये या मंत्राचं पण एक माळा आपण त्या दिवशी जप करावा. त्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्री दिगंबरा ह्या मंत्राचा सुद्धा आपण जप करावा. म्हणजे परवा दिवशी वसुबारस अर्धी परवा दिवशी आहे आणि संध्याकाळी दुपारनंतर त्रयोदशी लागते. म्हणून धनत्रयोदशी शुक्रवारी संध्याकाळीच आहे. म्हणजे रोज 2 सण आहेत पहा. उद्या एकादशी आणि बारस आहे. परवा दिवशी सकाळी श्रीपाद श्रीवल्लभांची पुण्यतिथी आणि संध्याकाळी म्हणजे सकाळी अर्धी बारस आणि संध्याकाळी त्रयोदशी, धनत्रयोदशी. आता धनत्रयोदशी म्हणजे काय, तर बऱ्याच लोकांचा असा समज होतो धनाची पूजा करायची. धनाची म्हणजे पैशाची पूजा करायची. पण पहा आपलं शरीर हे एक धन आहे हे लक्षात घ्या. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या खुर्चीच्या मागे एक धन्वंतरीचा फोटो असतो पहा. जेव्हा समुद्र मंथन झालं त्यावेळेस समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर पडली. पहिलं रत्न होतं हलाल विष. ते भगवान शंकरांनी प्राशन केलं म्हणून त्यांना नीलकंठ म्हणतात आणि त्यांनी विष प्राशन केलं म्हणून देवांचे देव म्हणून त्यांना महादेव असं पण म्हणतात. तर अशा 14 रत्नापैकी एक आयुर्वेदाचा कलश घेऊन धन्वंतरी त्या समुद्र मंथनातून बाहेर आली. हे एक रत्न आहे आणि ह्याच्यामध्ये आयुर्वेदाचा कलश हातामध्ये आहे पहा. तर ह्या धन्वंतरीच्या फोटोची पूजा आवर्जून धनत्रयोदशी दिवशी करावी. म्हणजे संध्याकाळी करावी, शुक्रवारी संध्याकाळी. मग त्याच्यात आपल्या धन्वंतरीचा मंत्र आहे नित्यसेवेमध्ये. तर त्या दिवशी आपण सामुदायिक सेवेमध्ये सुद्धा धन्वंतरीचा मंत्र आपल्या पुस्तकात आहे तर तो मंत्र आपण सामुदायिकरित्या घेऊ शकतो. त्याची आपल्या लक्ष्मीपूजनला जे काही साहित्य आणलेलं असतं बताशे वगैरे त्यानंतर जे काही मुरमुरे वगैरे असतं तर त्याचा नैवेद्य दाखवावा. त्या दिवशी महामृत्युंजय मंत्र, कवच, त्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून कणकेचा किंवा पंती मोठ्या आकाराची पंती संध्याकाळच्या 3 सांजेच्या टायमाला ती भरून ठेवावी. जेणेकरून आपल्या घरावर अपमृत्यू सारखं संकट येऊ नये. म्हणजे त्या दिवशी यमाला दीपदान करतात की जेणेकरून असं तो मंत्र म्हणून की जेणेकरून तू आमच्या घरावर कुठलंही असं अपमृत्यूचं संकट येऊ देऊ नको अशी यमाला आपण प्रार्थना करत असतो. म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून ती एक त्या धन्वंतरीला प्रार्थना करायची असते आणि यमाला सुद्धा आपण दीपदान करून त्याच्याकडनं आपण मागणं मागायचे की आमच्या घरावर कुठलंही संकट येऊ देऊ नको. त्यानंतर पहा शनिवारी काही कुठलं सण डायरेक्ट 12 तारखेला सकाळी नरक चतुर्दशी आहे. नरक चतुर्दशी म्हणजे भगवान श्रीकृष्णाने
16 सहस्र नारी ज्या नरकासुराच्या बंदिवासात होत्या त्यांना त्या दिवशी बंदिवासातून त्यांची सुटका केली. म्हणून आपण सूर्य उगवायच्या अगोदर अभ्यंग स्नान करत असतो. जुने लोक म्हणायचे की सूर्य उगवल्यानंतर जर स्नान केलं तर नरकात जाशील बाबा. म्हणजे असं म्हटल्यानंतर लोक पहाटे उठून आंघोळ करायचे. खरं तर पहाटे उठून आंघोळ करण्याचं पण खूप पॉवरफुल महत्व आहे. म्हणजे आपण दिवाळीतच करतो. आता शहरी भागात कधी झोपतात आणि कधी उठतात हे कोणाला ताळ मिळत नसतो. परंतु जी काही ग्रामीण भागातली जी संस्कृती आहे ती अजूनही पाळली जाते. पहाटे उठून सूर्य उगवायच्या अगोदर स्नान करणं. आता सध्या अमावस्येच्या नंतर कार्तिक महिना पण सुरू होतो. सगळीकडे विठ्ठल मंदिरात वगैरे काकड आरती चालू असते. त्यामुळे अभ्यंग स्नान सकाळी उठून करून आपण त्या दिवशी नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण भगवान श्रीकृष्णाची आपण फोटोची पूजा करावी की जेणेकरून भगवान श्रीकृष्णाने 16,000 सहस्र नारींना बंदिवासातून मुक्त केलं. म्हणून त्या प्रित्यर्थ आपण त्या दिवशी जे काही आपले स्तोत्र मंत्र आहेत, गीतेचा 15वा अध्याय म्हणा किंवा कृष्णाचा मंत्र, त्यानंतर रामरक्षा, हे असे सर्व काही आपण त्या दिवशी वाचन मनन करावं, चिंतन करावं. त्यामुळे आपल्याला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. गीतेची 18 नावे पण म्हणावी त्या दिवशी. तर त्यानंतर लक्ष्मी नृसिंह स्तोत्र आहे ते पण शक्यतो वाचायचा प्रयत्न करावा. भगवान शंकराचे जे काही म्हणजे विष्णू रूपी जे काही आपले स्तोत्र मंत्र आहेत, ते आता विष्णू सहस्रनाम आलं, व्यंकटेश स्तोत्र आलं, विष्णूंचा मंत्र आला, तर ह्या सर्व सेवा आपण त्या दिवशी सकाळी कराव्यात. कारण संध्याकाळी परत दुपारनंतर अमावस्या लागते. ही अमावस्या म्हणजे दिवाळीची अमावस्या पहा, म्हणजे आपली लक्ष्मीपूजन. तर लक्ष्मीपूजन कसं काय करायचं आपल्या पोस्टद्वारे आपले दादा सगळ्या ग्रुपवर आपल्याला सेंड करतील ती माहिती सगळी, कशी पूजा करायची, काय करायची. लक्ष्मीची पूजा करायची म्हणजे सगळ्यात महत्वाचं फक्त धनाची पैशाची पूजा करणं असं नसून घरातली जी गृहलक्ष्मी आहे ह्या गृहलक्ष्मीचा सुद्धा तुम्ही फक्त त्या दिवशीच नाही तर एरवी सुद्धा आदर केला पाहिजे. तर त्या घरात लक्ष्मी टिकून राहते. पहा, विचार करा, ज्या घरामध्ये एखादी स्त्री नसेल, समजा यदा कदाचित समजा काही कारणास्तव त्या घरात नसेल, तर पहा ते घर कसं असं भकास वाटतं. म्हणजे तिथं कोणाला ताळमेळ नसतो, घरात काही वातावरण पण विचित्र असतं. म्हणून गृहलक्ष्मी जी आहे ती जर शांत असेल, ती समाधानी असेल, तर अख्खं कुटुंब एकत्र करण्याची ताकद त्या लक्ष्मीमध्ये असते. म्हणून प्रत्येक जे पुरुष दादा आहेत तर त्यांनी आपल्या घरातील मग ती आई असो, बहीण असो, भाऊजाई असो, आजी असो किंवा आपली पत्नी असो, तर प्रत्येकाला मान देत चला. मान देत चला म्हणजे प्रत्येक त्यांचे हट्ट पुरवायचा हा विषय नसतो, परंतु त्यांचे आदर करायचा प्रयत्न करा. नाहीतर मग आमच्या महिलांनी खूप मोठी मागणी केली आणि ती पूर्ण करायची असा त्याचा अर्थ होत नाही. तर अशा पद्धतीनं आपण महिलांचा, स्त्रीचा आदर करावा. ह्याच्यातच ही लक्ष्मीपूजन असतं. तुळशीची पूजा, लक्ष्मीची पूजा. त्याच्यामध्ये लक्ष्मीपूजन करताना आपण पार्थिव मूर्तींची शक्यतो पूजा करू नये. आपली कुलदेवीच्या टाकाची पूजा करावी, लक्ष्मीची फोटोची असलेली पूजा करावी. त्यानंतर नाणे असतात सोन्याचे, चांदीचे, लक्ष्मीचे प्रतीक म्हणून, अशाची पूजा करावी. दागिने, सोनं, नाणं खूप अगदी लॉकर मधनं काढून आणायचं आणि तिथं पूजा करायची आणि 12 वाजेपर्यंत दारं वगैरे उघडे ठेवले आणि परत काही जर झालं तर ते मग आम्ही सांगितलं म्हणून ते असं झालं, असं काही जबाबदारीनं करू नका. शक्यतो काळजीपूर्वक, सध्याची परिस्थिती भयानक आहे त्यामुळे लक्ष्मीपूजे दिवशी सावधतेनं तुम्ही सर्व काही पूजा करू शकता. त्यानंतर आपली लक्ष्मी असती, त्याला आपण झाडणी म्हणतो, पण खरी ती लक्ष्मी असते. झाडू वगैरे लांब त्या तो नाही, परंतु जी लक्ष्मी आहे तर तिची आवर्जून पूजा करावी. याच्यामध्ये जो काही विष्णूंचा फोटो जो आहे शेषनागावर त्यांनी म्हणजे विराजमान आहेत आणि लक्ष्मी देवी पाय त्यांचे दाबत आहेत, तर ह्या फोटोची पूजा फक्त लक्ष्मीपूजन दिवशीच करावी. एरवी तो फोटोची पूजा देवघरात कधीही करू नये, कारण की त्याच्यावर शेषनाग आहे आणि नागाची पूजा आपण फक्त नागपंचमीला करतो आणि लक्ष्मीपूजे दिवशी ह्या शेषनागावर विराजमान असलेले विष्णूंची पूजा आपण फक्त लक्ष्मीपूजे दिवशी करतो. तर ह्या बारीक सारीक गोष्टी आपण लक्षात घेत जाव्यात. त्यानंतर पहा, हे लक्ष्मीपूजन कसं करायची पोस्ट आपल्याला ग्रुपवर सेंड केली जाईल.
त्यानंतर अमावस्याच्या दिवशी पहा, अर्धी अमावस्या सोमवारी आहे. तर आता लक्ष्मीपूजन असल्यामुळे 12 तारखेला जे काही दर महिन्याला ग्रामदेवताचा मान सन्मान जे करतात सेवेकरी, तर त्यांना आता 12 तारखेला नाही करता येणार. तर त्यांनी 13 तारखेला सकाळीच आपला ग्रामदेवता मान सन्मान करून घ्यावा. आता ग्रामदेवता मान सन्मान म्हणजे काय? तर आपले जेवढ्या सेवेकरांनी प्रश्न उत्तरं केलेली आहेत किंवा अजूनही ज्यांची कामं झाले त्यांना म्हणजे होत नाहीत, तर अशा सेवेकरांनी आवर्जून अमावस्येच्या दिवशी ग्रामदेवता मान सन्मान सर्व देवतांचा करता येतो. आणि जर अमावस्या गेली तर एरवी जर करायचं म्हणलं तुम्हाला वारानुसार करावं लागतं. म्हणजे सोमवार आले की महादेव, मंगळवार आले की गणपती नाही तर देवी, बुधवार आले की पांडुरंग, गुरुवार आले की दत्त महाराज, स्वामी, शुक्रवार आले की देवी, रविवारी आले की खंडोबा वगैरे, शनिवारी मारुती, अशा देवांची प्रत्येक वारानुसार करावी लागते. परंतु अमावस्या हा एक असा दिवस आहे की त्या दिवशी आपण सर्व देवांची म्हणजे ग्रामदेवता म्हणजे काय, तर आपण ज्या ठिकाणी सध्या राहतो म्हणजे तुमचं गावाकडचं गाव वेगळं असेल, परंतु तुम्ही शहरात जर राहत असेल, तुम्ही ज्या एरियात राहतात त्या घराच्या आजूबाजूला असणारे प्रतिनिधी स्वरूपात जे देवाची मंदिर आहेत, गणपती, मारुती, त्यानंतर देवी, त्यानंतर महादेव, खंडोबा, अशा पद्धतीनं आणि त्या एरियातले ग्रामदैवत, प्रत्येक गावात ग्रामदैवत हे ठरलेलं असतं. तर ह्या ग्रामदैवतांचा मान सन्मान आवर्जून करावा. याच्यामध्ये 2 विड्याची पानं, त्याची देठ दक्षिणेकडे करावी, त्याच्यावर सुपारी, पैसा, खारीक, त्यानंतर कापूर लावावा, तिथं पेटवावा, अगरबत्ती लावावी, नारळ घ्यावा. प्रत्येक देवाला वेगवेगळ्या नारळ अर्पण करायचा आहे. हातात नारळ घेऊन त्या पोस्ट प्रमाणे आम्ही स्वामी समर्थ सेवेकरी आहोत आणि अमुक अमुक कारणासाठी आम्हाला सेवा अविनाश दादांच्या लिंक मार्फत आम्हाला सेवा मिळालेली आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आपला मान सन्मान करत आहोत, त्याचा स्वीकार करावा आणि आमच्याकडनं सेवा करून घ्या आणि आमचा प्रश्न सोडवा, अशी त्या देवतेला विनंती करावी. गणपती असेल तर गणपतीचा जय जयकार करा, त्या ध्यान मंत्र म्हणा, गणपतीचा मंत्र म्हणा, गणपती स्तोत्र म्हणा, पाठ असत गणपती चतुर्शीर्ष म्हणू शकता. अशा पद्धतीने प्रत्येक त्या देवतांची मंत्र स्तोत्र म्हणून पूजा करावी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही स्वामी समर्थ सेवेकरी आहोत ही ओळख सांगावी. कारण वशिला असल्याशिवाय काम होत नाही. आपण म्हणतो का नाही बाहेर राजकारणात तिकडं व्यवहारात सुद्धा, तर मग आपला वशिला स्वामींचा आहे. म्हणून प्रत्येक देवताला जर आपली स्वामींची ओळख सांगितली तर नक्कीच लवकर प्रश्न सुटायला मदत होते. म्हणून समजून उमजून वाचून पोस्ट वाचून व्यवस्थित सेवा करत चला. त्यानंतर डायरेक्ट 14 तारखेला दिवाळीचा पाडवा आहे, बलिप्रतिपदा. दिवाळीचा पाडवा म्हणजे आमच्या महिला भगिनी आनंदित असतात, कारण की वर्षभर संधी असते पतीला काहीतरी मागण्याची. पण पतीला मागत असताना सुद्धा आमच्या महिला भगिनींनी थोडासा विचार करावा. त्यांचं उत्पन्नाचं मर्यादा किती आहे आणि आपण काय मागतो ह्याचा विचार करून, जेणेकरून भ्रष्टाचाराला आमंत्रण देऊ नका. कारण की लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस आपण अलक्ष्मी बाहेर काढतो आणि लक्ष्मी घरात घेत असतो, हा विचार करावा. आणि करताना आपल्या पतीला पेलवल असंच मागणी करा, म्हणजे जेणेकरून आमचे जे काही दादा मंडळी आहेत त्यांनाही कोड्यात कुणी टाकायचा प्रयत्न करू नये. म्हणजे काही माझ्याकडनं चुकत असेल बोलताना तर क्षमा असावी. तर आज संध्याकाळी त्यानंतर मला वाटतं दुसऱ्या दिवशी 15 तारखेला भाऊबीज आहे. बहीण आणि भावाचं अतूट नात्याचं हे बंधन. भाऊबीज म्हणजे काय, तर दुरावलेली बहीण भावाची नाती ही ह्या निमित्ताने एकत्र यावं. बहिणीनं सुद्धा कुठलाही हट्ट करू नये भावाकडे की मला अमुक अमुकच भेटवस्तू द्यावी किंवा मी ओवाळल्यानंतर मला ओवाळणी अशा पद्धतीची टाकावी. कुठलीही अपेक्षा न करता फक्त ओवाळण्याचं काम बहिणीनं करावं. आणि भावाने सुद्धा आपल्या बहिणीला जास्तीत जास्त कसं संरक्षण देता येईल यासाठी प्रयत्न करावा. आणि जर दुरावलेली जर बहीण भाऊ असतील तर ह्या निमित्ताने आवर्जून सर्व राग लोभ सगळं सोडून एकत्र यावं. कोणीतरी कोणाकडे तरी जावं, भावानी बहिणीकडे जावं, बहिणीनं भावाकडे जावं. तिथं कोणीतरी कोणाकडे जायलाच पाहिजे असं काही नाही, भावानीच जायचं असं पण काही नाही, बहीण सुद्धा भावाकडे जाऊ शकते. तर प्रत्येकाने हे प्रेमाचं अतूट नातं सांभाळायचा प्रयत्न करावा. आता सगळंच ऑनलाईन झालंय तर ऑनलाईन ओवाळणी करू नका, एवढीच मेहरबानी. कारण की व्हिडिओ कॉल करून इकडून आरतीचं ताट आणि तिकडून भाऊ आणि इकडून बहीण असे काही पराक्रम करू नका. शक्यतो प्रत्यक्ष भेटीमध्ये
जो काही आनंद असतो तो द्विगुणित असतो. कारण की प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे भाव, तो आनंद, ती खूप दिवसाची भेट न झालेली, हे जे काही बंधन असतं प्रेमाचं, हे प्रत्यक्ष भेटीतच अनुभवायला मिळतं. म्हणून शक्यतो प्रत्यक्ष भेट घेऊन बहीण भावानं आपलं हे नातं पाळावं. अशी ही दिवाळीचा सण म्हणजे अगदी सगळ्यांना सुख समृद्धीचा, आनंदीचा आणि आरोग्याचा जावो. आमच्या मयुरीताईंनी बद्दल जे काही मार्गदर्शन केलं खूप अति मोलाचं होतं, सर्व पालकांसाठी आणि मुलांसाठी सुद्धा. म्हणजे असेच आपण प्रत्येकाच्या इकडनं समाज उपयोगी जर आपण हे केलं तर खूप छान होईल. एक थोडंसं हे सांगते मी, एक अनुभव सांगते. एका ताईंनी म्हणजे आता दिवाळी आली पहा, तर दिवाळी आल्यानंतर आपलं सुद्धा एक काही कर्तव्य असतं समाजाप्रती. तर आजूबाजूला काही अनाथ मुलं असतात, काही वसतिगृह असतात. आमच्या त्या सुरेखा ताई पण नगरमध्ये एक अनाथ आश्रमात तिथं त्या जॉईन आहेत. तर तिथं सुद्धा ज्यांना ज्यांना शक्य होतं त्यांनी आपल्या फराळातला थोडा फराळ दुसऱ्याला, ज्याला काहीच मिळत नाही, ज्याची रोजीरोटी त्याची कमवल्यानंतरच खायचं चूल पेटती, अशा लोकांच्या घरी जर तुम्ही दिवाळी साजरी केली किंवा आकाश केला किंवा त्यांच्या म्हणजे मुलांना काहीतरी गोडधोड खायला दिलं तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला नक्कीच आपल्याला आवडेल. म्हणजे आपली दिवाळी आपण त्या बाकीच्या लोकांबरोबर जर शेअर केली किंवा आपल्या मुलांना घेऊन वृद्धाश्रमात जाणं, आजी आजोबांच्या सहवासात त्यांना फराळ किंवा तिथे राहून आपण काहीतरी चांगला उपक्रम राबवणं, तर हे जर ज्याला ज्याला करणं शक्य असेल तर त्यांनी निश्चितच करावं. एक गोष्ट सांगते तुम्हाला जाता जाता, जास्त वेळ घेतला मी. तर एक मॅडम आल्या हॉस्पिटलमध्ये आणि त्या डॉक्टरांना म्हटल्या की डॉक्टर मला आनंद पाहिजे. आता ते डॉक्टर म्हणले आता आनंद नावाची व्यक्ती कुठून शोधायची, म्हणे पेशंटचं पूर्ण नाव सांगा ते. म्हणे पेशंट नाही पाहिजे मला, आनंद म्हणजे माझ्या जीवनात आनंद पाहिजे. तर डॉक्टर म्हणे आनंद का, म्हणजे तुम्हाला समाधान सुख आनंद असं पाहिजे का. तर बरं म्हणे आमच्या त्या झाडू कामगार बाई आहेत म्हणे, तुम्ही त्यांची भेट घ्या, तुम्हाला नक्कीच त्या तुम्हाला समजून सांगतील कसा आनंद येतो. आता त्या म्हणतात मी श्रीमंत घराण्यातली बाई, म्हणजे अगदी सोन्यात लोळते आणि मला कोणाची भेट घ्यायला लावली तर एका मोलकरणीची, म्हणजे जे झाडू कामगार आहे तिची मला भेट घ्यायला सांगतात. तर ती म्हणजे अशी वैतागते डॉक्टरांवर. डॉक्टर त्यांच्या कामाला निघून जातात. मग ती वाट पाहते, डॉक्टर येतात आणि त्या बाईची भेट घालून देतात. मग त्या बाईचं बोलणं होतं तर त्यावेळेस ती म्हणे का भेट घ्यायला लावली आणि मी इतकी श्रीमंत असं तसं आणि तुमची का भेट घ्यायला लावली. तर त्यावेळेस त्या म्हणतात की म्हणजे ती चेहराच एवढा हसरा असतो. ते म्हणे तुम्ही एवढ्या कसे काय हसत राहात, तुम्ही तुमचं काम तर सगळं असं साफसफाईचं आहे तरी तुम्ही आनंदी दिसतात आणि माझ्याकडे एवढं सगळं असून सुद्धा मी आनंदी नाही, तर ह्याचं रहस्य सांगा. तर त्या ताई सांगतात, त्या झाडू कामगार बाई सांगतात की म्हणे माझ्या घरामध्ये माझे पती एक्सपायर झाले. पती गेल्यानंतर माझा तरुण मुलगा एक्सपायर झाला आणि मी एकटीच राहिले. काय करावं, जगावं का मरावं असा प्रश्न सुरू झाला. आणि मग एक दिवशी रात्री मी हॉस्पिटलमध्ये काम करून, म्हणजे थंडीचे दिवस होते आणि रात्रीची वेळ होती 8-9ची, घरात यायला लागले तर मी कुलूप उघडूसर माझ्या पायापाशी काहीतरी घुटमळत होतं आणि मग मी नंतर दार उघडलं तर पटकन आतमध्ये काहीतरी आलं. पाहिलं तर ते एक मांजरीचं पिल्लू होतं आणि ते खूप थंडीनं कुडकुडलेलं होतं. मग कुडकुडलेलं होतं, थोडी त्याची दया आली. त्यांनी थोडंसं दूध गरम केलं आणि त्या मांजरी पुढे ठेवलं. ते दूध पिल्यामुळं ते मांजर लळा लागला त्या झाडू कामगार त्या बाईंचा आणि मग ते सारखं घुटमळायला लागलं. त्यांना एक त्याच्यातून असं त्यांना जाणवलं की आपण दुसऱ्यासाठी जर काही केलं तर आपल्याला आनंद मिळतो. आणि मग त्यांनी दुसऱ्या दिवसापासून काय ठरवलं, सकाळी उठलं की हातात एक बिस्किटचा पुडा घ्यायचा आणि हॉस्पिटलमध्ये जे काही पेशंट आहेत, ज्यांना कुणीच नाही, ज्यांना कुणी बघत नाही, काही नाही, अशा पेशंटला जाऊन तो बिस्किटचा पुडा द्यायचा. हे त्यांचं रोज नित्याचं ठरलं आणि मग ते रोज एका पेशंटला जाऊन आनंदी करायचे. मग ते पेशंट आनंदित झाला की ह्या पण आनंदित व्हायच्या. मग असं ते कृत्य करायला लागले. तेव्हापासून मी आनंदी म्हणे. आणि मग त्या महिलेला कळलं आपल्याकडे एवढं सगळं आहे पण आपण कोणाला काही दिलंच नाही. ज्यावेळेस आपण दुसऱ्याला देतो त्यावेळेस आपल्याला त्या समोरच्या व्यक्तीवरचा चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला मिळतो. आणि म्हणून आता ही आपल्याला सुद्धा भुसावळचा मेळावा आहे, पिठापूरचा मेळावा आहे, अन्नदानाची संधी आहे, दिवाळी आहे, दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद मिळवण्याची संधी आपल्याला आहे. तर कुणी प्रत्येकाने कुठली तरी संधी आपण त्याच्यात सहभागी व्हावं
झालेली सेवा स्वामींच्या चरणी, श्रीपाद वल्लभांच्या चरणी अर्पण करते. काही चुकीचं बोललं असेल ताई दादांना तर मी क्षमा मागते आणि झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. जे चांगलं असेल ते आपण घ्यावं, जे चुकीचं असेल ते माझी मला परत. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी श्री समर्थ ताई. खूप गुरुदेव सुंदर दत्त. ताई. हा ताई श्री बोला. गुरुदेव दत्त भक्त परिवार ऍडमिन मार्फत आमच्या लोणी काळभोर येथे वृद्धाश्रम आहे, तर तिथे मी शनिवारी फराळ घेऊन जाणार आहे सगळे आजी आजोबांसाठी. श्री स्वामी समर्थ. छान ताई. श्री स्वामी समर्थ. छान ताई. श्री स्वामी समर्थ. अति सुंदर कार्य. और सुरेखा ताई आपने बहुत बहुत अच्छी माहिती दी. एक ताईंचे प्रश्न आहे की हवी द्रव्य किती प्रमाणे घ्यायचे. तर आता मी सांगते. गहू घ्यायचे 1/2 किलो आणि त्याच्यामध्ये तांदूळ घ्यायचे अक्षदा, पूर्ण अक्षत घ्या, ते आपल्याला पाहिजे 200 ग्राम. साखर पाहिजे 100 ग्राम आणि तीळ पाहिजे. तीळ म्हणजे थोडे तीळ घ्या, 100 ग्राम घ्या किंवा 50 ग्राम घ्या तीळ. सफेद तीळ घ्या, पांढऱ्या म्हणजे. हे प्रमाण मिक्स करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. और उसके बाद में मतलब मिक्स करके एक डब्बे में रख लीजिए. फिर रोज आप उसमें घी मिलाकर और फिर आहुति दे सकते हैं, जैसे ताई ने बताया उस हिसाब से. इसी उसमें मैं आगे अपना अगला जो दादा का सत्संग मेळावा, जो महासत्संग मेळावा है, वो भूसावल में है. अब भूसावल में तो आपको पता है कि प्रभु की लीला क्या क्या हो रही है, स्वामी की लीला तो आपको पता ही है. तो उस अकॉर्डिंग आप भूसावल में जिनको शक्य हो वही वहां पर आए. जो बहुत दूर के सेवेकरी है कृपया वो नहीं भी आए तो चलेगा. उनके लिए एक बहुत अच्छी संधि नेक्स्ट जो आने वाली है वो पिठापुर के लिए है. सबसे ज्यादा अगर हमको लक्ष्य देना है तो हमारा पिठापुर, क्योंकि हमारा सबसे मेन स्थान जो पिठापुर का है, वहीं हमको प्रभु चरणों का दर्शन मिलने वाला है. तो हम वहीं जाएंगे और वहीं पर पारायण करेंगे और सुंदर सभी, जैसे पुणे के महासत्संग मेळावे में 5 मिनट के ध्यान में जो अनुभूति आई थी, वह अनुभूति शायद हमको 1 घंटा 2 घंटा भी आ सकती है. तो इसलिए हम पिठापुर जाकर और वहां पारायण करके वो अनुभूति का लाभ लेंगे. तो आप सभी तैयारी करें पिठापुर की. पिठापुर में जिनका नहीं मतलब टिकट वगैरह हो पाया है, वो अगर बस वगैरह करके या गाड़ी वगैरह करके, लोग मतलब आपके पास हैं इतने, अगर आप लोग साथ में हैं तो आप आ सकते हैं, कोई प्रॉब्लम नहीं है. आप गाड़ी करके आ सकते हैं. आप लोग अगर हैं उतने तो अपना पर्सनल आपके पास व्हीकल है तो पर्सनल 4 व्हील वगैरह से आ सकते हैं. आप जैसे भी आना है आपको, ट्रेन टिकट से आप करें. अगर ट्रेन टिकट आपको प्रॉपर डायरेक्ट नहीं मिल पा रहा है तो आप टुकड़े में आए, पास के जो स्टेशन है वहां से कनेक्ट करें. इधर आपके जो पास के स्टेशन है वहां से बैठे, वहां पर पास के स्टेशन पे उतरे तो आपको मिलेगा. या फिर डायरेक्ट टिकट निकाले जहां से ट्रेन स्टार्ट होती है वहां से ट्रेन के एंड तक, तो वो टिकट में भी आपको सीट मिलने के चांसेस रहेंगे. ऐसे आपको टिकट बुक करना है. टिकट बुक, जिनके टिकट बुक हो गए हैं कृपया वो अपना गूगल फॉर्म भरें. गूगल फॉर्म भरने के लिए आपको कष्ट उठाने की जरूरत नहीं है. एक लिंक होती है गूगल फॉर्म की, वो लिंक आपको दी जाएगी. उस पर अगर आप नहीं भर सकते हैं गूगल फॉर्म, आपके पास मतलब आपको नहीं आता है, तो आपका जिन एडमिन्स ने बुकिंग किया है या जिन एडमिन्स के संपर्क में हैं आप, उनसे आप संपर्क करें. या हमारे जो गूगल फॉर्म भरते हैं उन एडमिन से संपर्क करें. उसमें है प्रीति ताई है, रूपा ताई है, नीलम ताई है, गजानन दादा है, पूनम ताई है और कावेरी खटाटे ताई है. इनसे आप संपर्क कर सकते हैं और इनको आप बता सकते हैं कि आपका गूगल फॉर्म बाकी है तो आपको देना है. गूगल फॉर्म भरने के लिए आपको ज्यादा जानकारी की जरूरत नहीं है. आपने जितना रेलवे के टिकट में बुक किया है वो रेलवे का टिकट भी अगर उनको शेयर कर दिया तो वो आपका गूगल फॉर्म भर देंगे. श्री स्वामी समर्थ. और कल से हमारी महत्वपूर्ण सेवाएं जो शुरुआत हो रही है, इतना
मतलब बोल सकते हैं गायत्री सहस्त्र नाम। आज गायत्री मंत्र का अगर हमारे वो 24 अक्षरों का आज इतना महत्व हो सकता है, तो सोचिए कि वो देवी माँ के सहस्त्र नाम लेने से नारी शक्ति कितनी जागृत हो सकती है। नारी शक्ति का एग्जाम्पल है गायत्री माता। गायत्री माता बहुत साधारण और सरल देवी है। वही ललिता देवी, वो हमारे आरोग्य को सुधारने वाली देवी है। तो हमें आरोग्य के लिए जिनको बीपी, ठीक है, पेट के कई विकार हैं, हृदय के कई विकार हैं, वह अगर हृदय का विकार है, जिनको बीपी है, जिनका बाईपास हुआ है, वो हृदय पर हाथ रखकर ललिता सहस्त्र नाम का पाठ श्रवण करें या पठन करें साथ में। और जिनको पेट का विकार है, जो गर्भवती महिलाएं हैं, वह स्वयं भी पेट पर हाथ रखकर, मतलब पोटावरती हात ठेवून आणि ललिता सहस्त्रनाम पाठ ऐका आणि श्रवण करा आणि पठन करा, अद्भुत अनुभव येतील। ऐसा कहा जाता है, मतलब दादा ने जितना मार्गदर्शन किया है उसमें कहा ही है। और जितनों को प्रश्न मतलब आए हैं प्रेगनेंसी से रिलेटेड या कुछ भी हुआ है, तो दादा ने उनको दिया है कि मतलब नॉर्मल डिलीवरी या इसके लिए, तो सच में वो 110% रिजल्ट आया है कि उसके बाद उनको नॉर्मल डिलीवरी ही हुई है। तो आप सभी भी ये प्रयत्न करें और ये सुंदर सेवाओं के लिए आपकी उपस्थिति बहुत अच्छी होगी। इससे आपका ही नहीं, आपके घर का, घर में जो नेगेटिव एनर्जी हो रही है, पितृदोष हो रहा है, इवन आपके बच्चों का विकास सबसे ज्यादा महत्वपूर्ण है। और वो बच्चों का विकास इस गायत्री सहस्त्रनाम और ललिता सहस्त्रनाम के माध्यम से जरूर 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 ही होना है। जिन बच्चों की बुद्धि का विकास कमजोर है, उनको रोज हवन करके वो जो हवन की रक्षा रहेगी उनको पानी में दें आप। देखिए आपको ये 40 दिन की जो सेवा चलेगी, ये 40 दिन में आपको कितना अच्छा रिजल्ट मिलेगा। इवन आपको 8 ही दिन में वो पता चल जाएगा कि आपको कैसे मतलब रिजल्ट मिल रहा है। तो इसी माध्यम से ये मार्गदर्शन यहाँ पर मैं खत्म करना चाहूंगी। सभी प्रयत्नशील रहे पिठापुर और भुसावल के लिए। और जो कुछ भी आपको ऐसा कहना नहीं, मतलब ये है आपकी स्वेच्छा पर है कि ऐसा कहा जाता है, जैसे अभी अपने सस्ते दादा ने दान का महत्व बताया। दान का महत्व क्या होता है, हमें कब कैसा दान करना चाहिए। 1 रुपए दान करें तो भी हमारी एक क्षमता होती है। हमारी क्षमता के अनुसार अगर हम 1 रुपए भी दान करते हैं हमारे हृदय से, तो भगवान वो भी स्वीकार करके और उसका 100% हमको लौटाते हैं। 100% बोले तो उसका 100% एक्स्ट्रा कर हमको देते हैं। वो हमको किसी भी रूप में प्रभु प्रदान करते हैं। तो हमें हमेशा दान करते रहना चाहिए। ऐसे ही भूसावल और पिठापुर का भी नियोजन शुरू है। तो आप अपनी मदद अनुसार जो भी आपको करना चाहें या आपको ऐसा लगता है करना चाहिए, हमको ये अनुभव आया है, तो हम प्रभु चरणों में ये सेवा करना चाहेंगे, तो आप अवश्य अपनी दान राशि स्वरूप हमारे स्कैनर पर आप दान दे सकते हैं। श्री स्वामी समर्थ। किसी भी एडमिन को आपको पर्सनल दान देने की जरूरत नहीं है, आप स्कैनर के थ्रू ही डायरेक्ट राशि जमा कर सकते हैं। श्री स्वामी समर्थ। दादा ज्वाइन हुए क्या दादा? श्री स्वामी समर्थ. रुद्रसेवेचं सांगितलं का? हा, उद्यापासून संध्याकाळी रुद्रसेवा पण आहे। तर सर्वांनी, अभी आपको रुद्रपाठ का महत्व तो पता है, रुद्रपाठ क्या होता है। जिन घरों में व्यसन मुक्ति, ठीक है, आरोग्य, ये सब के जितनी ज्यादा परेशानी है, वह एक प्रश्न के लिए सबसे रामबाण उपाय, अगर घर में कलह है, घर में सुख शांति नहीं रह रही है, धन नहीं टिक रहा है, तो कुछ भी बोलो, मतलब ओवरऑल अगर कुछ है, तो मृत्यु के देवता हमारे कौन है? भगवान महामृत्युंजय महादेव है। तो महादेव की सेवा सबसे उच्च कोटि की सेवा है। तो फिर से जिनको दादा ने 121 दिन की सेवा दी है, वह कल से संकल्पित सेवा कर सकते हैं। संकल्प कैसे लेना चाहिए
ये आपको ग्रुप पे माहिती दी जाएगी। संकल्पित सेवा करें और रोज रुद्र तीर्थ आपको घर में सभी को बच्चे को प्राशन करवाना है। दूसरा, जिन्हें व्यसन मुक्ति या ऐसे कुछ है तो उनको पता नहीं चलने देना है और उनको रुद्र तीर्थ वैसे देना होता है। श्री स्वामी समर्थ। और रोज की सेवा हमारी सुबह की प्रातः काल की जो होगी वो 6:30 बजे होगी। सायंकाल की जो सेवा होगी वो 7 बजे होगी। बुधवार और शनिवार को वो सेवाएं 6:30 बजे होती हैं। और कुछ रहा है ताई? नाही 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 ना? ओके. श्री स्वामी समर्थ. आता आपण अनुभव हाँ, क्या हुआ ताई? काय नाही. श्री स्वामी समर्थ झालं म्हटलं 121 दिवसाचा रुद्रपाठ आणि 7चं टायमिंग तेवढंच होतं. ओके ओके ओके. आता आपण अनुभव सत्र घेऊया. तर ज्या कोणाला या माध्यमातून या ग्रुपच्या माध्यमातून सेवा दिली असेल आणि त्यांना अनुभव आला असेल तर सर्वांनी आपले अनुभव शेअर करावे. अनुभव थोडक्यात शेअर करा. म्हणजे कसं, प्रश्न नका विचारू. प्रश्न कोणीही नका विचारू. प्रश्न विचारायचे असतील तर सर्वांनी ऍडमिनला मेसेज करा. स्वप्नही नका विचारू. स्वप्न जर अध्यात्म रिलेटेड असेल तरीही स्वप्न विचारा, नाही तर स्वप्न पण नका सांगू. फक्त अनुभव सांगा आणि अनुभूती सांगा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. मी उदगीरून बोलते ताई, संध्या पाटील. हा बोला ताई. खूप खूप सारे अनुभव आले ताई मला. आता माझ्याकडे सांगायचं खूप अनुभव आहेत ड्युटीवर. रुद्र सेवेमुळे तर माझ्या नवऱ्याचं प्यायचं सगळं बंद झालं बघा ताई. माझा नवरा तुम्हाला बघा, सांगते आता जे सकाळपासून example आला. संध्याकाळपर्यंत फक्त व्यसनी दुष्काळ नाही. ताई आवाज कट होतोय तुमचं. कोणी थोडं नेटवर्क मध्ये या ना. आवाज कट होतोय ताई. ड्युटीवर आहे ताई. ड्युटीवर आहे, थोडं रेंज येत नाही इथं आणि घरी मला बरं, त्यांच्यासमोर बरं. सांगता येत नाही. म्हणून आज मला वेळ मिळाला इथं हा. सांगायला, म्हणून मी सांगितलं ताई. तर बरोबर आहे आता ताई. ही परिस्थिती आहे की 1 महिना 2-3 महिने झाले बघा ताई, नाहीच त्यांचं सगळं व्यसन सुटले. फक्त 2 दिवस झालं, काल आणि आज घेतले होते 2 दिवस, तर मी त्यांना कालपासून बोललेच नाही. मग ते जरा थोडंसं हे झालेत, आता नाराज आहेत. मी म्हणले असू जा. आई वडिलांना सांगितलं तर बी आई वडिलांची बी ऐकणार झालीत ताई. मग पिठापूरसाठी मी बुकिंग केलं तर तयार झाले लगेच. मग मी माझ्या सासूचं त्यांचं बुकिंग केलं, माझ्या बहिणीचं पण बुकिंग केलं ताई. परत छान. जागृती ताईंनी प्रतिभा ताईचा नंबर दिलता. प्रतिभा माळी ताईंनी केलं आमचं हा. बुकिंग. खूप खूप आणि छान माझं ताई. खूप सुंदर हाव- अनुभव. हाऊस लोन लगेच मंजूर झालं ताई. कसलीच अडचण आली नाही. माझं घर तयार झालंय एका 2 वर्षामध्ये. रो हाऊस तयार झालं आणि पैशाची तर मला कसलीच अडचण नाही बघा ताई, कसलीच. मी अशी होते एका वेळेला की फक्त मी फोन करायचं म्हणलं तर साधं मिस कॉल मारत होते ताई. तर मला माझ्या बहिणी चिडवत होत्या, तू एवढी पगार कशाला कमवते अक्का, नुसतं मिस कॉल मारते हा मला. मी म्हणले आता काय करू, मला होतच नाही अगं, होतच नाही. म्हणजे माझ्या इतकं माझे कंजूसपणा होता माझ्या ह्याच्यामध्ये. आता तो सगळं नाही ताई. आता कुठल्याच गोष्टीसाठी मी म्हणजे मागं पुढे बघत नाही. खूप छान अनुभव खूप आलेत ताई छान मला. ताई. अति सुंदर. ये अनुभव यूट्यूब वरती शेयर करा ताई. और देखिए अभी ये ताई ने पहला ही अनुभव ऐसा शेयर किया जिसमें रुद्र पाठ का अनुभव है. तो कल अभी आप 800 लोग ज्वाइन हैं. 800 लोगों के घर में जैसी जो भी प्रॉब्लेम है, प्रश्न न विचारता तुम्ही हे रुद्र पाठ करा आणि अनुभव घ्या. ताई मला तर जसं वेळ ताईंना रुद्राध्याय घेते, तीर्थ देते, त्यांना आरती करते, आरती देते. आता माझं 111 काहीतरी रुद्राध्याय झाले. तर हाऊसला मी 18 तारखेला चालले. त्याच्या आधी मी रुद्रलेपन करून मग जाईन. लागलं तर एका दिवशी खूप 2-2 छान घेऊन ताई. मग 121 कम्प्लीट करेन. मध्ये खूप अडचणी आल्या, म्हणजे सुतक वगैरे पडलं, पिरियड आणि हे ड्युटीमुळं झालं नाही असं कंटिन्यू करणं. पण आता तिकडे गेल्यावर कंटिन्यू करेन मी. आता कशाचीच अपेक्षा नाही ताई मला, कशाचीच नाही. फक्त स्वामींनी आशीर्वाद द्यावा माझ्या छान ताई. घरासाठी, माझ्या लेकरासाठी, बस बाकी काहीच नको स्वामींकडून.
जर तुमची भक्ती प्रबळ असेल तर स्वामी आणि प्रभू तुमच्या सोबतच असेल ताई. जे करते ते मनातून करते साई. पूर्ण होत नाही माझ्या त्याने सेवा. कधी श्रीयंत्राची सेवा अर्धी राहते, कधी ऐकते, कधी देवासमोर बसून करते. जसं जमल तसं करते ताई. मी हॉस्पिटलला डिलिव्हरी वॉर्डला ड्युटी करते, त्याच्यामुळे आम्हाला देवाजवळ जास्त जाऊ वाटत नाही. कारण घरी गेल्या गेल्या आंघोळ होत नाही माझ्याच्यानी. त्याच्यामुळे मी जास्त म्हणजे जेवढं करते तेवढं मनातून करते. सकाळी उठल्याबरोबर सगळं घर झाडणं झालं की आंघोळ करून आधी देवपूजा केल्याशिवाय बाकी काहीच करत नाही. पण ज्या गोष्टी करते मनातून करते ते. आणि ड्युटीवर जेवढे लोक भेटतात तेवढं नसतं. मी जॉईन करा, मी अनुभव स्वतः सांगते, माझे दाखवते. हेच माझा तुमची नवरा सर्व महत्वपूर्ण सेवा आहे. मत अर्थ वाचले. आज परिस्थिती अशी आहे की पोट पाटीला गेलं तर त्यांचं आज त्यांची ढेरी दिसून येऊ लागली. आज मला सगळे म्हणते तुझा नवरा खूप चांगला दिसलाय, खूप सुधारलाय. खूप छान, अति सुंदर. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. खरं सगळ्यांनी सेवा करा. असं तर तिचं बोलणं कधीच नव्हतं एवढं छान. फक्त प्रश्न विचारत होती तिनं मला. असं म्हणजे एवढं असं आश्चर्यचकित वाटतं की बस आता फक्त सेवेला महत्व द्या. कंटिन्यू जागृती ताईला ह्यांना आणि मला कंटिन्यू फोन करते. मी कंटिन्यू मेसेज करते, ताई असं झालं, ताई असं झालं, ते झालं, ताई ते झालं. त्यांनी बरोबर मला रिप्लाय देते बघा. बरोबर ताई. श्री स्वामी समर्थ. त्यामुळे सगळ्यांनी आता उद्यापासून रुद्रपूजा, रुद्रची तीर्थ घ्या सगळ्यांनी. सगळ्याच्या अडचणी बरोबर. आता हे मोठा आहे अनुभव माझ्यात, तर मग ते लय मोठा आहे हे अनुभव. तिचं तर असं कधीच बोललं नव्हतं मला. फक्त प्रश्नावर प्रश्न एवढंच होत राहत होते. सगळ्यांनी उद्यापासून रुद्रपूजेला जॉईन व्हा. श्री स्वामी समर्थ. मी उद्याच्या आरतीसाठी मी गुरुवारी गेलते. मी म्हणलं माझी 18 तारखेला वास्तू आहे ताई, मला आधी स्वामींना पत्रिका द्यायची आहे म्हणलं, मला आरती घ्यायची आहे म्हणलं. तर त्यांनी म्हणले की नाही ताई, गुरुवारची आरती गेली आहे, तुम्ही 12 तारखेची घ्या. मी म्हणले 12 तारखेला माझी दुपारची ड्युटी आहे, मला शक्य नाही म्हणलं. तर मला आताच फोन आला ड्युटीवर आल्या की उद्याची आरती 10:30ची आहे, तुम्ही येत आहो का? मी म्हणले ठीक आहे येते. म्हणलं एवढ्या 1 तासामध्ये पूर्णचा स्वयंपाक होणार नाही माझ्याच्यानी. तर त्यांनी सांगितलं की पुरी, बटाट्याची भाजी, शिरा आणि हे सगळं घेऊन या म्हणून सांगितलं. मी म्हणलं ठीक आहे येते. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. मी जान्हवी गवळी बोलते. आदरणीय दादांच्या चरणी त्रिवार वंदन, कोटी कोटी प्रणाम आणि तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. माझा अनुभव ताई सगळ्यात वेगळा आहे. तसे तर नेहमीच अनुभव असतात. मी इथे जॉईन झाले ना आपल्या ग्रुपला, सुनीता बडेकर ताई म्हणून त्यांनी जॉईन केलं, मला लिंक पाठवलेली. आणि मग त्याच्यानंतर मी जॉईन, आपल्या सेवा वगैरे जशा जमल तशा माझ्या होतात. तर एकदा मी आजारी होते. मला वाटतं तुम्हालाही मी मेसेज टाकला होता की ताई माझ्या शरीराची पूर्ण आग होते. तर तुम्ही मला रुद्रतीचं सांगितलं होतं ताई, अभिरुची ताईंनी, बरोबर ना? तर मग त्याच्यानंतर तरी त्याच्यातच मला बडेकर काकींचा फोन आला आणि म्हणाले काय झालं? म्हटलं नाही ताई मला बरं वाटत नाहीये, असं असं आहे, मला खूप तळपायाची आग वगैरे होते, युरिनला जळजळ होते, असं असं. त्या काय मला म्हणाल्या माहितीये की अहो तुम्ही ना आपल्या दादांच्या इकडे ना हे करा, दान आपलं जे आहे ना, पुण्याचं आपलं मेळाव्याचं होतं त्यावेळी. तर मला ते कोड नंबर पाठवलेला तुम्ही ताई आपला. तर तिथे म्हणाले तुम्ही एक अमाऊंट टाका, तुम्हाला बरं वाटेल. बघा त्या काकी काय बोलता, बडेकर काकी म्हणाले मी अहो मला बरं नव्हतं तर मी 51 रुपये टाकले तर मला लगेच बरं वाटायला लागलं. अरे म्हटलं हा असं कसं? तरी मी म्हटलं मला द्यायचंच होतं. तसं मी अभिरुची ताईंना माझं दिले होते मी अमाऊंट एक. आणि परत मी काय केलं, म्हटलं आता काकी म्हणतायत तर आपण करूया. मग मी 101 रुपयाचं परत स्कॅन केलं आणि ते मी हे केलं आणि त्यांनाच मी स्क्रीनशॉट पाठवला काकींना, त्या बडेकर काकींना. आणि म्हटलं ठीक आहे, यांची श्रद्धा अशी आहे ना तर मग मी पण करते, चला असं तर असं बरं होईल. आणि काय आपलं योग्यच ठिकाणी आहे ना, आपले जे काही अमाऊंट पैसे जात आहेत ते काय माझे व्यवस्थितच असणार आहे. म्हणजे एक असं म्हणजे आता मी बोलू नये, दादांना आजमावून माहितीये ना, दादांनी सेवा तर दिलीच आहे मला माझ्या आरोग्यासाठी. म्हणजे प्रश्न टाकला होता तर मला मिळाली.
आणि म्हटलं ठीक आहे असंही मी करते. ह्यांची श्रद्धा अशी आहे तर मी पण तसं. आणि ताई त्या दिवसापासून मला म्हणजे बरं वाटतंय. असं काही झालं नाही. माझा सगळा दाह शरीराचा निघून गेलाय. आणि तुम्हाला पण मी त्याच वेळी फोन केलेला होता. तर तुम्ही बोलले रुद्रतीर्थ घ्या ताई. मग मी ते घेते आणि चालूच आहे माझं. म्हणजे हा अनुभव म्हणू की काय म्हणू की दादांची लीला म्हणू काही समजत नाहीये मला. पण बघा असा सुद्धा अनुभव असतो. हे मला सांगावंसं वाटलं. म्हटलं चला आज मी सांगते हा प्रभू अनुभव. परीक्षा घेत होते ना म्हणून. हो ताई. म्हणजे मला माझी मनस्थिती ठीक नव्हती ताई. म्हणजे माहितीये ना आजारी माणूस काही विचार करू शकतो. हा. अशी माझी कंडिशन होती. आणि रडणं वगैरे, डिप्रेस होणं, मला आता जगायचंच नाही, हे सगळे प्रकार माझ्याबरोबर चालू होते. कारण युरिनला पेन होणं म्हणजे ते खूपच मला भीती वाटते ती. घाम यायचा, थरथर कापायची मी. म्हटलं स्वामी म्हटलं हे कधी जाणार आहे माझं आणि काय माझ्या मागे लागलेलं आहे. तर मग पण तुमच्या सगळ्यांच्या शब्दाने एवढा आधार येतो ना की मला ही सेवा तर सेवेशिवाय मला जमतच नाही. आता मी मागे सांगितलं होतं माझे सासरे वारले 13 दिवस सुतक ताई. त्याच्यात 2 वेळा मला रडायला आलं की माझ्याकडनं सेवा नाही, स्वामींजवळ जाता येत नाहीये. पूजा नव्हती ना आम्हाला. 2 वेळा मला लहान बाळ रडतं तसं रडायला आलं की माझ्याकडून सेवा होत नाही. स्वामी लवकर सुतक संपू द्या असं. आणि आता मला फ्रेश वाटायला लागलं. आज 15-16 दिवस झाले. 13व्या दिवशी ते संपलं. पण आता परत मी याच्यात आले आणि परत मला बरं वाटायला लागलं. म्हणजे अनुभव स्वामी कुठून कसे देतील काहीही सांगता येत नाही. तुमची श्रद्धा ते सगळं दृढ निश्चय पाहिजे. सगळं तुम्ही म्हणजे मनापासून केलं पाहिजे असं मला वाटतं. श्री बरोबर स्वामी ताई. समर्थ. कैसा है, बघा म्हणजे कभी भी खरंच ना. भगवान की परीक्षा नहीं लेना चाहिए, पहली बात तो। नाही. पर बरोबर आहे. आपने ठीक है, आपको आज वो अनुभव आया, आप कभी गलती से भी ऐसा नहीं करेंगे, नाही नाही वो भी नाही वो समझते हैं। लेकिन आपको प्रभु ने बताया भी। बराबर है. हो मतलब वो सकता जो है आप अगर बच्चों वो का नहीं करते तो आपको डॉक्टर के पास जाकर कुछ करना पड़ता। पड़ता नहीं नहीं वो जो बच्चे जिद करते हैं ना गलत जिद रहती है देखो वो मालूम रहता है हाँ, कि इसका गलत है लेकिन फिर भी कभी कभी देना बराबर पड़ता है. उस टाइप का मेरे बराबर साथ हुआ है. ये मैं बात कर रही हूँ. मैं सॉरी बोलती हूँ. दादा से मैं माफी मांगती हूँ. स्वामी से ऐसा माफी कुछ मांग रही हूँ. अभी नहीं होगा ऐसे लेकिन हुआ मेरे से. अभी क्या करूँ उसको है ना. कोई बात नहीं ताई। श्री लेकिन स्वामी भगवान समर्थ. हाँ हम दान करते हैं, हमारी स्वेच्छा से करते हैं, चलते हैं तो राइट. बराबर. हाँ, वो मतलब हम दिमाग में भगवान को उसमें होने बांध वाला नहीं है. सकते ना, मेरा ये कहना है। हमको बांधना नहीं चाहिए प्रभु को कभी नहीं भी। नहीं बराबर है बराबर है. नहीं अभी कि मैं हमने सेवा ऐसा करने किया वाली तो हूँ. हमें सेवा ऐसा मिलना चाहिए, कर. ऐसा नहीं होना चाहिए। लेकिन वो अपनी श्रद्धा होती, जैसे वो ताई ने जो आपको बताया ना, वो उनकी श्रद्धा हाँ थी। हाँ तो मैंने भी किया ना. उनका सुना मैंने. मैं सोच रही हाँ, थी कहीं वही। से तो मुझे मतलब कहीं से मुझे स्वामी बताएंगे कि तुम ऐसा करो. ये सोच के मैंने ये किया कदम उठाया मैंने. मतलब स्वामी तो मुझे मैं तो इतनी ये नहीं हूँ कि मुझे सीधा आके बताएंगे या ऐसा तो अपना होगा ही नहीं. तो शायद मैंने सोचा कि इनके मुंह से आया है तो हम लोग ट्राई करते हैं. ऐसा मैंने किया है. एग्जैक्टली। ऐसा हुआ बहुत मेरे तरफ सुंदर। से. बहुत सुंदर वो- अनुभव हाँ और अभी क्या अति हो सुंदर गया वो अनुभव है। अनजाने में. इसके लिए बोली. चलिए श्री स्वामी हाँ समर्थ. ताई, श्री स्वामी समर्थ. सुंदर अनुभव. मेघा ताई बोलायचे. मेघा नागतिलक. मेघा नागतिलक ताई बोलायचे तुम्हाला काही? आवाज येत नाही तुमचं. ठीक आहे, चालेल. अजून कोणाला अनुभव शेअर करायचे असेल तर करू शकते. ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. ताई माझ्या माहेरी एक काकी आहेत. त्यांना मी या ग्रुप बद्दल सर्व माहिती सांगितली. तर त्यांच्या घरात खूप सारे प्रॉब्लेम. तर त्यांचा जो काही शिवणकामाचा व्यवसाय आहे तो जरा काळ बसला होता. तर त्यांनी मला आजच फोन करून सांगितलं की माझं एकदम व्यवस्थित सुरळीत चालायला लागलंय. आता गेल्या महिनाभरापासून खूप चांगला व्यवसाय होतोय माझा आणि घरातले प्रॉब्लेम खूप कमी झाले माझे. आणि कालचाच त्यांनी अनुभव सांगितला की माझ्याकडून ना आता संध्याकाळची सेवा ऐकलीच जाणार नाहीये. तर माझा बॅलन्स पण संपलाय. तर मी काय करू. मी आईला फोन केला पण आई म्हणते तुझं नेहमीच आहे, मी काय तुला बॅलन्स टाकणार नाही.
तर संध्याकाळी सेवा सुरू होण्याच्या आतच मला फोन आला, आईचा बॅलन्स टाकलाय बघ जरा, आणि माझी सेवा सुरू झाली म्हणे. तर कालचाच त्यांचा हा अनुभव होता आणि त्यांचे बरेचसे अनुभव आहेत. त्यांना तुमच्यापर्यंत सांगता येत नाही, तर त्यांच्यातर्फे मी सांगते. आणि दादांच्या कृपेने आपल्याकडे मी तुम्हाला सांगितलं बालसंस्कार केंद्र सुरू झालं ताई, आणि खूप छान पार पडलं. आणि दर गुरुवारी आता ते म्हणतायत की आपण ऑफलाईन पण करूया, असं म्हणजे घरी येऊन लहान मुलं सगळे मंत्र वगैरे म्हणणार, म्हणजे ऑनलाईन आपल्याला सगळं सोयीस्कर जाईल, असं स्वतः लहान मुलंच सांगत होते. तर ही सर्व दादांची कृपा आहे, स्वामींची कृपा आहे. आणि खरंच थँक्यू ताई, तुमचे किती आभार मानावेत दादांचे. आणि तुमची खूप छान सेवा होत आहेत, खूप सुंदर चाललंय आणि आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. याची दादा तुम्ही नेहमी प्रचिती देत असतात, सकाळ संध्याकाळ ह्या सगळ्या सेवा होतात. खूप छान वाटतं ताई, खूप खूप छान वाटतं. थँक्यू ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम मैं आपको थैंक यू बोलूंगी कि आपने मुझसे आगे से पूछा ताई, मुझे बच्चों को इकट्ठा करके और बाल संस्कार लेना है। उस दिन मैं इतना खुश हुई और वो बच्चों ने इतनी सुंदर सेवा ली कि वो सच में भी बहुत अच्छी थी, बहुत सुंदर। ऐसे ही करते रहिए ताई सेवा। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। बोला। श्री स्वामी समर्थ। बच्चे का आवाज आपका ही। हाँ, श्री अच्छा स्वामी ऐसा था समर्थ। क्या? श्री स्वामी समर्थ। हाँ, श्री स्वामी समर्थ। शुभांगी ताई बोला। हा ताई, म्हटलं भुसावळला मेळावा आहे ना आपला, हाँ तर आम्ही म्हणजे मी भुसावळच्या जवळच राहते वरणगावला, तर काही हेल्प म्हणजे जसं तिथे काही हेल्प लागली तर बिलकुल ताई। ऍडमिन ज्या कोण ऍडमिनचे नंबर असेल ना त्यांना संपर्क करा, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील। ठीक आहे। हा ठीक आहे. आणि मला आहे ना अनुभव पण आलेले आहे खूप सारे. दादांमुळे आहे ना, दादांच्या सेवेत मागच्या वर्षीपासून आली ना मी, नोव्हेंबर पासून. तर माझं घरही बांधायला म्हणजे असं परिस्थिती नव्हती माझी, तरी माझं पूर्ण घर तयार झालं ताई. पूर्ण म्हणजे बांधून वगैरे पूर्ण एकदम रेडी झालंय. आता पुढच्या महिन्यात घरशांती करायची आहे मला. पण मला आणखी काही सेवा असली इथली मेळाव्याची तर मला करायची. हो ताई, अवश्य। तुम्ही फक्त ऍडमिनला संपर्क करा, ज्या कोण ऍडमिनचे नंबर असतील ना त्यांना फक्त कॉल करा किंवा मेसेज करा, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील। हा, ठीक आहे ठीक आहे. श्री स्वामी समर्थ ताई. चालेल। तुमचाच आहे किंवा माझ्याकडे मला नंबर. मेसेज करा। हा, किंवा मला मेसेज करा तरी चालेल। ठीक आहे। श्री चालेल स्वामी सर. समर्थ। श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ। हा, श्री स्वामी समर्थ ताई बोला। मी अंजली कुलकर्णी बोलते पुण्यातनं. हा, बोला ताई। मला ना खूप अनुभव आलेले. मी आता 2 महिना झाले म्हणजे सप्टेंबर मध्ये जॉईन झालेले आहे ताई. आणि सॉरी, माझं मराठी एवढं व्यवस्थित नाहीये, काहीतरी चुकलं असेल तर मला माफ करा प्लीज। ताई मेरी तो आपसे भी ज्यादा गई हुई है, पर मैं हिंदी भी बोलती हूँ, आप हिंदी बोल सकते हैं, नो इश्यू। ओके ओके। आता म्हणजे स्वामींचा फोटो मधून आहे ना, स्वामींच्या हातातून ना बेलाचं पान आलं होतं माझ्याकडे. आणि रोज आहे ना मी स्वामींचं रात्री झोपताना स्वामींचं पाय म्हणजे फोटोवरच पाय दाबून झोपते. आणि पहिला असं 1-2 वर्ष होत आले असं करते मी. पण आता मला ना व्हायब्रेट होतं, माझ्या हाताला ना आता व्हायब्रेशन होतात. आणि तारक मंत्र रोज मी तारक मंत्र करून पाणी पितो, मी आणि माझी मुलगी. आणि ते तारक मंत्र म्हणताना ते ग्लास असतं ना, ते ग्लास पूर्ण रोज फिरतंय. ते आता 3-4 महिना झाला रोज ते ग्लास फिरतंय ते. ते ऊर्जा असते ना ताई, हा, म्हणजे श्रद्धास्थानपासून जे ऊर्जा असते ते तुम्हाला जागृत होत असते ना, त्यामुळे। आणि स्वामींचं तर माझ्याकडे ते झाडाखालचं एक हे आहे, स्वामींचं मूर्ती आहे ते वटवृक्षाची. त्यांच्या डोळे ना आता असं ओरिजिनल असं वाटायला लागले. आणि अजून एक आतमध्ये ना मी रोज आहे ना स्वामींचं पंचामृत अभिषेक करते. आता पहिला गुरुवारी करायचा
आता मी एक आठवडा झाले मी रोज करते. आणि त्यांचं डोळे ना एक राईट साईडचे ना डोळे मोठं झाले. आणि मी परवा कुंभार दादांकडे गेले होते. मी त्यांना दाखवले, दादा असं असं झाले. ते दादांना पण आश्चर्य वाटले. काय हो ताई, ते ब्रह्मांडच दिसायला लागले स्वामींच्या डोळ्यात, असं बोलले ते दादांनी मला. आणि दादांनी मला, अविनाश दादांनी मला सेवा दिलेल्या आहे आरोग्यासाठी. मी आता थोडं थोडं चालू केलेले आहे. आणि ते दादा म्हटले, मग अजून काय करायचं का म्हटले मी कुंभारे दादांना. कुंभारे दादा म्हटले, काही नाही, एवढा तुमच्याकडे स्वामीच बसले, मी काय सेवा देऊ तुम्हाला, असं म्हटले. आणि आता ते मूर्तीचे डोळे तरी एक मोठं झाले आणि दुसरं पण आता मोठं मोठं दिसायला लागले. प्लस त्यांचे ना राईट साईडची कान आहे ना ते मोठं दिसायला लागले ताई आता. अच्छा, खूप सुंदर ताई. दादा बोलतात ना, इथून कनेक्ट व्हा आणि अनुभव घ्या. स्वामी घरोघर लेकर करतील आता. आणि आता मला ते खूप म्हणजे 2 वर्ष झाले होते. मला सगळं म्हणजे 4-5 मैत्रिणी होते. सगळ्यांना सांगायचं मी, करायचं आपण एकत्र बसून स्वामींचं जप आणि तारक मंत्र म्हणायचं, असं मी खूप बोलायचं. पण कोणी तयार झालं नव्हतं. आता मी एक ग्रुपमध्ये जॉईन झाले ना, असंच माझ्याकडे मैत्रिणी माझ्या मूर्ती बघायला आले. आणि बघितल्यावर मी म्हटले, असं सहज बोलले मी, असं असं करायचं होतं माझी इच्छा. ती म्हटली, करू की. आता आम्ही दसऱ्यापासून सुरुवात केलेले. रोज म्हणजे दर गुरुवारी 4-5 फ्रेंड्स मिळून एकेकांच्या घरी रोज म्हणजे दर गुरुवारी तारक मंत्र आणि जप करतो आम्ही. व्हेरी गुड. बहुत बहुत आणि सुंदर ताई. त्याच्यात पण माझ्या 2 मैत्रिणीला खूप छान अनुभव आले. ते एक मैत्रिणीचं नथ हरवलं होतं. ते गुरुवारी आम्ही जप वगैरे केलं. बरोबर शुक्रवारी त्यांना मिळाले. ती म्हटली, अगं तू सांगितली, आम्ही सुरुवात केलं आणि मला किती छान अनुभव आले म्हटले त्यांनी मला. आणि ते काय आमचं म्हणजे सर्वांना इथे जॉईन करा आता ग्रुपमध्ये. होत आहे, होत आहे. आणि घरात सुद्धा एवढं छान आहे ना, म्हणजे माझं घर नाही म्हणत ताई मी, स्वामींचंच घर म्हणते. माझ्या म्हणजे स्वामींच्या घरी कोणीही या, आले की मी कधी असंच पाठवत नाहीये. ते स्वामीच करतात, मी कोण आहे करणारे. म्हणजे आता तर ना मला एक 15 दिवसात खूप छान अनुभव यायला लागले मला. अरे वा, खूप आणि सुंदर दादा ताई. पण म्हटले मला, कुंभारे दादा म्हटले, एवढं तुमच्या असं व्हायला लागले ना, थोड्या दिवसात तुमच्या घरात ना स्वामी बोलतील ताई म्हटले, असंच बोलले मला त्यांनी. अरे वा, खूप सुंदर. कुंभारदादांशी बोलतात ना स्वामी, किती सुंदर त्यांच्या घरची लीला आहे. हा, मी तेच ना दर्शन घ्यायला म्हणून परवा गेले होते मी. मला खूप छान बोलले. ते सरळ म्हणले, दादा मला अजून काय करायचं, काही नाही करायचं, गरज नाही ताई, तुम्ही जे करताय ना तेवढं करा. स्वामीच तुमच्या घरात बसलेले आहे, काही बोलणार नाही मी म्हटले ते दादांनी मला. अरे वा, खूप सुंदर ताई. श्री स्वामी समर्थ. ताई, काहीतरी चुकलं असेल तर माफ करा. सगळं ताई आणि दादांनी माझं काहीतरी चुकलं असेल तर नहीं नहीं बोलताना. ताई, आपने स्वामी का अनुभव बताया, इसमें कोई चूकने वाली बात थोड़ी ना होती है. नाही, मी कर्नाटकचे आहे, त्याच्यामुळे मला मराठी एवढं व्यवस्थित येत नाही ताई म्हणून. हमको भी नहीं आती, अभी हम क्या करें, हम सीख गए थोड़ी थोड़ी. हम भी आपके जैसी टूटी फूटी बोलते हैं. आप तो फिर भी बहुत अच्छी बोल रहे थे, मुझे तो उतनी भी नहीं आती, बीच में अटक जाती हूँ. एकदा सर आणि कधी मी ग्रुप जॉईन झाले आणि पहिला मार्गदर्शनला दादांचं मला स्वप्नात दादांनी दर्शन दिले. आणि दुसरे मार्गदर्शनला मी हे सगळं ग्रुपमध्ये सेवा करायचं म्हणून ठरवत होते ना, मी स्वामींना म्हटले, स्वामी तुमचं मी हे तुमच्या आशीर्वादाने हे घेतलं नाहीये काय आज्ञा नाही घेतलेले, मी कसं सुरू करू लक्षातच नाही आलं. स्वामी म्हटले, पण त्या दिवशी रात्री स्वामींनी मला स्वप्नात येऊन 4:30 वाजता ना एवढं छान हसत होते स्वामींनी. अजिबात मी असं कधी बघितले नाही ताई, एवढं सुंदर हसत होते स्वामींनी मला माझ्या स्वप्नात येऊन. बहुत सुंदर ताई. सब प्रभु की लीला है वो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई, बोला. हा, मी अकलूजवरून सुवर्णा ढेंबरे बोलते. माझ्या मुलाला ना दादांनी सेवा दिली होती की ललिता सहस्त्रनामची. मग ती उद्या सकाळी केली तर चालेल का? चालेल ना, आता पण करू शकते, असं काही नाहीये.
नाही, पण मला माहिती नाहीये. आमच्या इथे केंद्रही नसल्यामुळे, मला पण ते माहिती नसल्यामुळे मी काही ती सेवा केली नाही अजून, म्हणून म्हणलं. नाही, युट्यूब वरती मिळेल तुम्हाला. ललिता सहस्त्रनामचा ऑडिओ आमच्याकडे पण आहे. ऍडमिनशी संपर्क करा, तुम्हाला पाठवेल ताई. हा, ऑडिओ पण आहे. आणि ठीक आहे. उद्या केले तर चालेल ना पण? हा चालेल ना, उद्यापासून आपली सुरूच होते ना, तर हा हा सोबत पण करू शकते ताई तुम्ही. हा, मग तो सकाळी लवकर उठत नाहीये, मग कसं करू? त्याच्या म्हणजे हृदयावरती किंवा कशी दिलीये सेवा? हृदयावरती हात ठेवून बोलले की डोक्यावरती हात ठेवून बोलले दादा, किंवा पोटावरती हात ठेवून बोलले असेल तर काय करायचं, त्याच्या हृदयावरती हात ठेवा, पोटावरती हात ठेवा किंवा डोक्यावरती हात ठेवा आणि तुम्ही हे श्रवण करा. काही प्रॉब्लेम नाहीये. श्री स्वामी समर्थ. और किसी को अनुभव शेयर करना है तो कर सकते हैं. 5 मिनट है अपने पास. श्री स्वामी समर्थ ताई बोला. हा बोला ताई. आणि आपण उद्यापासून त्याची सेवा सुरू होते आपली, तर 1-2 दिवसामध्ये पुढे गावाकडे किंवा खंडपळ चालतं का ताई? हा चालेल ताई, काही प्रॉब्लेम नाहीये. हा, म्हणजे कसं आपली संकल्प सेवा असेल ना, मग दुसऱ्याकडे जेवण वगैरे असं भावाकडे जर भाऊबीजला गेलो असतं त्याच्यावर विचारतो. काही प्रॉब्लेम नाहीये, करू शकते. श्रवण तरी करा. तुम्ही कुठे पण गेले ना तरी पण श्रवण करायचं. श्रवण कधीही नाही सोडायचे ताई. हा, नाही करायचं. नाही, हा वणिक जर घरी केला तर उद्यापासून तर असं मध्ये खंड पडेल बा 1-2 दिवस. चालेल ना? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला. विजया भुयार. हॅलो ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. मला सेवा दिली आहे, पण ते कधी ह्या दिवाळीच्या दिवसामुळे माझी थोडी तब्येत नाही बरी, त्यामुळे मी सेवा सुरू नाही केली. तर दिवाळीनंतर सावकाश केली तर चालेल ना ती सेवा पूर्ण? चालेल. तोपर्यंत ऑनलाईन सेवेत सहभागी व्हा ताई. हो. तब्येत बरी नसेल ना, रुद्रपाठ करा आणि रुद्रतीर्थ घ्या ताई. बरं. आणि उद्या हे हवन आहे, तर ते किती वेळ चालणार आहे हवन? ताई आता उद्या तुम्हाला समजेल किती वेळ लागते दोघी होऊन. दादांनी तरी सांगितलं 1 तास मध्ये होऊन जातील. 1 तास किंवा 1.5 तास लागतील. ठीक आहे. बरं. हा, ठीक आहे. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. हा, ते उद्याच ते मी लेट जॉईन झाले ह्याला मीटिंगला, तर मला माहिती नाही, तर म्हणजे ऑडिओ टाकणार आहात का तुम्ही हे आजच्या मीटिंगची? ऑडिओ तर हा, मार्गदर्शन मीटिंगची ऑडिओ असेलच ना ताई. आणि मग ते कधी आहे ते हवन, ते टाइम सांगता का सकाळी किती? सकाळी 6:30 आहे. मेसेज येतील ताई. सकाळी 6:30. मेसेज आता येतील का ताई, म्हणजे वाचायला सकाळी तयारी? नाही, दादा वाचणार आहे उद्या. हा, नाही म्हणजे तयारी काय करावी लागेल ते माहिती नाही मला, म्हणून मग आता ते हे केलं असतं, माहिती पाहिजे. हा ठीक आहे, तो पीडीएफ टाकेल. ठीक आहे. हा ठीक आहे ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला बोलायचे? शेवटचा अनुभव कोणाचा असेल तर सांगा. श्री स्वामी समर्थ बोलायचे कोणाला? हा, श्री स्वामी समर्थ बोला. हा, ते ललिता ते सहस्त्रनामावर माझ्याकडे बुक नाही काही पीडीएफ दिली जातील. आता कोणी ह्याच्या रिलेटेड प्रश्न नका विचारू. आता मार्गदर्शन मीटिंग मध्ये खूप सांगितलं ना, मग असं नका विचारू ना.
किती वेळा तरी सांगायचं ना, मग तुम्हाला असं कळतच नाहीये. PDF दिली जातील ताई. मीटिंग ऐका, तुम्हाला समजेल तो सेवा कधी आहे, कशी करायची, सर्व सांगितलंय ताईंनी. अच्छा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नीता ताई बोलायचे. श्री स्वामी समर्थ. अभिरुची ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. येतंय ऐकायला? येतोय ताई. मी नीता पाटील बोलतेय पुण्याहून. ताई अक्कलकोट बोला तुम्ही. अक्कलकोट माझं सासर आहे. अक्कलकोट माझं सासर आहे. अधून मधून जाते. आता मुलीच्या शिक्षणासाठी पुण्यात आहे. तर मला अनुभव सांगायचा होता. ताई सांगा ना. तर मी शनिवारी एक रूमचं फरशी पुसायचं राहिलं होतं. मग सगळं काम आवरल्यावर मग म्हटलं आता फरशी पुसून घ्यावी. चौरंग बरेच दिवसापासून तिथंच होता. गुरुवारची पूजा 9 गुरुवारची केली होती. मग म्हटलं आता चौरंग पुसायला घ्यावा म्हणून पाहिलं लाल लाल वगैरे दिसायला लागलं. मग पटकन कापड घ्यायचं ते हाताने सगळं पुसलं. तर पूर्ण हाताला माझ्या अष्टगंध आणि कुंकू लागलं. आणि त्याच्याकडं मी बरेच दिवस पाहिलंच नाही. आणि पाहते तर काय ते सगळं अष्टगंध आणि कुंकू. आणि नंतर मग थोड्या वेळ पाहिलं आणि मग फोटो काढला आणि तुम्हाला सेंड केला. असं पहिल्यांदाच झालं माझं. आणि दर गुरुवारी मी स्वामींची पूजा त्या चौरंगावर करते. सर्व प्रभूंची लीला, स्वामींची लीला ताई. आणि असं हे पहिल्यांदाच झालं. ग्रुपला जॉईन झाल्यापासून बरेच अनुभव येतात. खूप छान. अति सुंदर. कुंभार दादांनाही पाठवलं, सेंड केलं. दादा म्हणे स्वामींचा आशीर्वाद मिळालाय. छान म्हणे. हो ना. खूप छान ताई. खूप छान वाटलं. आणि त्या दररोज पाहते तर त्याच्यावर काहीच दिसत नव्हतं. फक्त शनिवारी 12:30च्या टाइमला ते दिसलं. बरोबर आहे. खूप छान ताई. आणि अक्कलकोटलाही ह्यावेळेस खूपच छान दर्शन झालं. म्हणजे सोडत नाहीत ना ते संध्याकाळी कुणाला समाधी मठला. मग मी आपलं डोळे झाकून आपलं दर्शन घेत होते. म्हटलं स्वामी आज नाही आत यायला मिळणार, कारण 11 पर्यंतच आत सोडतात अभिषेक नंतर. मग दर्शन घेतलं आणि ते गुरुजी म्हणाले ताई आत जाऊन या, आत जाऊन या. मी डोळे झाकलेले होते. मग मी इकडं पाहिलं तर काहीच नाही, कोणच नव्हतं. 2-3 लेडीज होते. मग नाही म्हणे तुम्हालाच म्हणते. मग आत गेले, दर्शन घेऊन आले आणि नंतर गुरुजींनी प्रसाद पण दिला, बेसनचा लाडू. ह्यावेळेस खूप म्हणजे मनासारखं दर्शन झालं. स्वामींनी आवडता प्रसाद आहे. स्वामींनी आत बोलून दर्शन दिलं पण. खूप छान. खूप छान वाटलं. तसंच कोल्हापूरचंही झालंय. खूप छान ताई. आपकी वजह से हमें भी दर्शन हुए वो. मग परत लक्षात आलं, म्हटलं चला आता अभिरुची ताईंना पण दर्शन घडवू आता. हो ताई, खूप छान होतं दर्शन, मस्त झाले. आणि तुम्ही इतके जवळ उभे होते तर खूपच म्हणजे छान वाटलं. एकदम लक्षात आलं, म्हटलं चला कोणाला तरी आता दर्शन देऊया म्हटलं. बरोबर. कोल्हापूरलाही तसंच झालं. महालक्ष्मीचंही कधीच असं झालं नाही. पण जसं ग्रुपला जॉईन होते तसं म्हणजे महाअनुभव येतात. बरोबर. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. असं सेवा करत राहा ताई. चालेल. श्री स्वामी समर्थ. आता आपण प्रार्थना घेऊया. श्री स्वामी समर्थ. एक मिनिट अभिरुची ताई. श्री स्वामी समर्थ. बघा, श्री स्वामी समर्थ. सर्व सेवेकरांनी सकाळी हवन होणार आहे ना, तर जे तुम्ही तांदूळ घेणार आहे अक्षदा, त्या धुवून नाही घ्यायच्या, आहे तशाच घ्यायच्या आणि अख्ख्या शक्यतोवर घ्यायच्या, म्हणजे तुकडा नाही घ्यायचा, हे सांगायचं होतं. श्री स्वामी समर्थ.
घ्या प्रार्थना ताई. श्री स्वामी हा. समर्थ. पूर्ण अक्षदा घ्या सर्वांनी. तुकडी नका घेऊ, फक्त चुरी नका घेऊ. हे ताईंचे म्हणायचे ताईंना. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. झालेली सर्व सेवा श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.